पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव आहे. आणि आपलं भाग्य आहे की आज आपल्याबरोबर डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी आहेत. ओमप्रकाश कुलकर्णी हे नावच पुरेसं आहे. एक ज्याला आपण म्हणतो ज्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीमध्ये बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण जरा पाहूया. उद्योगवर्धिनी आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की आम्ही उद्योजक विकासाचं काम करतो आहे आणि त्या कामाचाच एक भाग म्हणून लोकांना प्रेरणा मिळायला हवी, लोकांना माहिती मिळायला हवी म्हणून आपण एक ही सिरियल चालवतोय. आज आपला 48वा त्याचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णींना आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. नमस्कार सगळ्यांना माझा. सर आमचं सगळ्यांचं भाग्य आज तुम्ही आम्हाला लाभला. मी तुमचं प्रथमतः सगळ्यांतर्फे स्वागत करतो. थोडीशी ओळख, जसं ओळख सूर्याला आरसा दाखवण्याची गरज नाही, पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून थोडी ओळख सरांची करून द्यावीशी वाटते. मित्रांनो आता नुकताच सरांना 122वा पुरस्कार मिळालेला आहे. आता नुकताच तो म्हणजे स्मार्ट ग्रिड च्यासाठी इनोव्हेटिव्ह आयडियाज पूर्ण भारतातून मागवल्या गेल्या होत्या. सरांचं नाव त्याच्यामध्ये अग्रेसर आहे आणि सरांना तो पुरस्कार प्राप्त झाला. आता सर घ्यायला जाऊ शकले नाही, परंतु आज एवढं कीर्तिमान त्यांच्या मागे आहे की हे सुद्धा पुरस्कार खूप छोटे वाटतात. 18 पेटंट सरांचे आहेत. अजून काय वाढले असेल मला माहित नाही. 110हून अधिक त्यांचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि आता हा लेटेस्ट मिळालेला जगप्रसिद्ध संशोधक, असे संशोधक की ज्यांनी जगप्रसिद्ध संशोधकांबरोबर काम केलेलं आहे, खांद्याला खांदा लावून. त्याच्यामध्ये मोठं नाव म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, वसंत गोवारीकर, त्याच्यानंतर त्यांना ज्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे इंडियन आयसी जी आहे बेंगलोरची, आयसी मध्ये सरांनी जे शिक्षण घेतलं तिथे त्यांना गाईड मिळाले डॉक्टर UBR राव आणि दुसरे होते सतीश धवन. एवढे मोठे त्यांना गाईड मिळालेले आहेत. याशिवाय मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जेव्हा PhD केलं तेव्हा त्यांना बोईंगचे चीफ डिझायनर त्यांना गाईड नव्हते. असं एक थोर व्यक्तिमत्व आहे त्यांचं. जर नुसती क्वालिफिकेशन सांगायला गेलं तर पुढचे 10 मिनिटं त्याच्यावर सांगावं लागेल मला. त्यांनी BE इलेक्ट्रिकल, M.Tech in aeronautical, M.Tech in digital electronics, PGD in industrial electronics, DCM in system analysis, BMS त्यांनी केलेलं आहे, MBA in international business, इंटरनॅशनल ऑडिटर TQM इंटरनॅशनल, PhD मिशिगन युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी केलेले एरोस्पेस मध्ये. आणि इतक्या डिग्रीज आहे की म्हणजे ते वाचायलाच बराच वेळ लागेल, पण तरी थोडेसे त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या त्या डिग्रीज आपल्या समोर मांडतोय. ते 25हून अधिक इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या संस्थांचे जे सल्लागार आहे. नुकतंच त्यांचं आता मला कळलं की थायलंड आणि जे ब्रिटन आहे तिथे त्यांनी काही आपल्या टेक्नॉलॉजी दिल्या आहे आणि आता हे केवळ कोविडमुळे त्यांना जाता नाही आलं, नाही तर अदरवाईज ते आपल्याला भेटलेच नसते अशी परिस्थिती आहे. त्यांनी 18 पेटंट मिळवले आहेतच, पण 87 रिसर्च पेपर सुद्धा त्यांचे पब्लिश झाले आहेत. त्यांनी 86 साली तुंगभद्रा धरणाचा दरवाजा उघडण्यासाठी कॉम्प्युटराइज सेंट्रलाइज कंट्रोल सिस्टीम त्यांनी विकसित केली. 10,000 लोकांचा स्वयंपाक होईल असा पॅराबोलिक सोलर कुकर त्यांनी बनवला. थर्मल एसी सांगितलं तुम्हाला, सोलर थर्मल एसी, लॅप्रोस्कोपिक यंत्र, हे त्यांचं ऑप्टिकल फायबर चालत त्याने संशोधन करून बॅटरी आणि विजेवर चालणारे लॅम्प विकसित केले. आता सरांनी मला सांगितलं की त्यांनी बॅटरीवर खूप मोठं संशोधन केलंय. आता आपण लिथियम बॅटरीचा बोलबाला आहे. लिथियम बॅटरीपेक्षाही जास्त इफेक्टिव्ह आणि लिथियम बॅटरीच्या 50 ते 60% कमी खर्चात त्यांनी एक सोडियमची बॅटरी विकसित केली. असे अनेक संशोधन, म्हणजे जरी कोरोना असेल तर त्यांचं संशोधन तर अजून झालेलं आहे. एपीजे अब्दुल कलाम बरोबर सरांनी कार्बन नॅनो फायबर बेस्ड SPVP या प्रोजेक्ट मध्ये काम केलं. इस्रो मध्ये त्यांनी डॉक्टर वसंतराव गोवारीकर याच्यावर डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड प्रोपेलमेंट या प्रोजेक्टवर काम केलं आहे. इंडियन आर्म फोर्सेस असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, HL असेल, स्पेशल वेपन टॅक्टिक्स अँड फायर आर्म्स ट्रेनिंग स्टिम्युलेटर हे त्यांनी विकसित केलं आहे. त्यांची यादी खूप मोठी मित्रांनो. पण एक अजून गोष्ट त्यांची सांगायची आहे की ते उद्योजक सुद्धा होते, म्हणजे आहेत अजून, मी असं म्हणत नाही की ते होते.
पण आता ते वेगळ्या भूमिकेत उद्योजक आहेत. जनरली असं कमी सापडतं की जे इनोव्हेटर आहे ते उद्योजक असतात. पण सर इनोव्हेटर आणि उद्योजक आहे. 1900 म्हणजे ते आय-एस कॅटेगरी आय-एस मध्ये पास झाले आणि सरकारी चांगली नोकरी सोडून 1920 साली 1920 रुपये घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. 1920 रुपीज. अनेक सामने, अनेक अडथळे दूर करत त्यांनी खूप चांगलं एस्टॅब्लिशमेंट केलं आणि आज ते फक्त सल्ला देण्याचं काम, गाईडन्स देण्याचं काम आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचं काम ते करतायत. सो फ्रेंड्स आपण जरा त्यांची ही यशोगाथा आपण ऐकूया. स्टेट त्यांच्याच तोंडाने आपण जरा जाणून घेऊया. सर परत एकदा आपलं स्वागत करतो. डॉक्टर ओमप्रकाश नमस्कार सगळ्यांना. बरोबर आहेत. सर आपली स्टोरी सगळ्यांना कळावी म्हणून थोडक्यात मी माहिती दिली. पण तरी आपल्याकडून माझा पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही एक चांगली सरकारी नोकरी सोडून उद्योगात कसे आले आणि त्याच्यामध्ये कशी तुमची एंट्री झाली? हे जरा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हा खरं तर अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि आजच्या तरुणांनी विचार करावा त्याच्यावर गंभीरपणे असा प्रश्न आहे हा तुमचा. एक साधी गोष्ट आहे, की नोकरी मिळवणं काही अवघड नसतं आणि मी तर इतक्या उच्च पदावरच वयाच्या 24व्या वर्षी गेलेलो होतो. पण तिथे मला एक जाणवलं, की तो सोन्याचा पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यात एकदा जर मी शिरलो, तर त्या एक सुखासीन जीवनाचा मला एक असं अ, वळण लागून जाईल किंवा सवय होऊन जाईल, की उडणं विसरणं तर हा दूरचा भाग आहे. परंतु उडण्यासाठी देवाने मला पंख दिलेले आहेत, हेच मी विसरून जाईन. आणि हे जर झालं, तर एक सुखासीन जीवन जगणारा पण एक पिंजऱ्यातला प्राणी, कोंडलेला प्राणी, असं माझी जीवनाची अवस्था होईल. आणि ती गोष्ट मला मान्य नव्हती. कारण माझा एक विश्वास, की माझ्यामध्ये क्षमता खूप मोठी आहे. देवाने मला बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि ह्या क्षमता आणि बुद्धिमत्तेचा जर मी उपयोग केला, तर मी फार मोठी झेप आयुष्यात घेऊ शकतो आणि ते जर मी नोकरीत राहिलो, तर शक्य होणार नाहीये. त्यामुळे ती बंधनं तोडणं आणि त्यावेळेला म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी लग्न झालेलं नव्हतं, काही लायबिलिटी नव्हती. मोठे भाऊ मला असल्यामुळे मी सगळ्यात धाकटा घरात असल्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी नव्हती. तशी माझे वडील उच्च पदावरनं निवृत्त झालेले असल्यामुळे ते कोणा मुलांवरती अवलंबून नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि ठरवलं, की आपण व्यवसायात शिरलो, तर शिवखेराचा आणि माझा एकदा जो संवाद झाला होता, की त्याच्यामध्ये तो बोललं त्याचं पुस्तक आहे, की यू कॅन विन आणि दुसरी एक इंग्रजीतली म्हण आहे, की स्काय इज द लिमिट. या दोन्ही गोष्टींची सहमत नसलेला माणूस मी लहानपणापासून. पहिली गोष्ट व्हाय स्काय शुड बी अ लिमिट. माझ्यासाठी स्काय इज द बिगिनिंग. म्हणजे मी झेप किती घ्यावी याला मर्यादा नाहीये. आकाशाची सुद्धा मर्यादा नाहीये. आणि दुसरी गोष्ट यू कॅन विन याच्याशी मी सहमत नाहीये. म्हणजे यू कॅन विन म्हणजे 50% झालं. अदर पार्ट बिकम्स यू कॅन लूज. माझा त्याच्यावरती विश्वास नाही. माझा विश्वास ह्या गोष्टीवरती आहे आणि स्वतःवरती विश्वास आहे, की आय एम बॉर्न टू विन. मी जिंकण्यासाठी जन्माला आलेलो आहे. ह्या 2 फिलॉसॉफी आणि लहानपणापासून स्वामी विवेकानंदांचा माझ्यावर संस्कार, त्यांच्या विचारांचा पगडा, की वयाच्या 6व्या, 5व्या, 6व्या वर्षी जे पहिलं इंग्रजी वाक्य मला वडिलांनी शिकवलेलं, की इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर एन एक्झाम्पल, व्हाय नॉट युअरसेल्फ बी एन एक्झाम्पल. कोणासारखं तरी मी बनण्यापेक्षा मी असं बनावं, की जगाने त्याला माझ्यासारखं व्हावंसं वाटावं किंवा जगाला माझा आदर्श मी उभा करून द्यावा. ह्या 3 गोष्टींनी मला त्या पिंजऱ्यातनं बाहेर पडायला प्रवृत्त केलं आणि आज मला असं वाटतंय, की त्यावेळेला घेतलेला निर्णय हा योग्य होता. नाहीतर आज ज्या उंचीवरती मी पोहोचलो, तर त्या उंचीवरती मी तिथे पोहोचू शकलो नसतो. प्रेरणादायी तुमचं गोष्ट आहे आणि नक्कीच आपणच का रोल मॉडेल होऊ नये? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःलाच केला पाहिजे, जे सरांनी सांगितलं. सर आपण उद्योग म्हटलं की अडचणीचा डोंगर हा नक्कीच असतो. म्हणजे असा विदाऊट अडचण, विदाऊट प्रॉब्लेम व्यवसाय तर नसतोच म्हणजे रादर. तर तुम्हालाही अनेक अडचणी आल्या आहेत, मलाही कल्पना आहे त्याची. परंतु त्या अडचणींना तुम्ही कसं तोंड दिलं आणि कसं त्याच्यातून बाहेर पडला, हे जरा आम्हाला ऐकायला आवडेल. साधारणपणे उद्योजकांना जे एक समज असतं, की मी उद्योगात शिरलो म्हणजे अडचणी माझ्या समोर येणार. याला माझं उत्तर असं आहे,
की तुम्ही मुळात जन्माला आलेत ना तेव्हापासून अडचणी सुरू झालेल्या आहेत. की ते लहान मुलं असतं त्याला बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कावीळ होत असते, नॅचरल असते, ती नंतर आपोआप बरी होत असते. म्हणजे प्रॉब्लेम्स हे तर आयुष्यात असणारच आहेत. मग प्रॉब्लेम्सना मी पाठ दाखवायची का प्रॉब्लेम्सना धैर्याने तोंड द्यायचं? म्हणजे माघार मी घ्यायची का प्रॉब्लेम्सने घ्यायची? हा निर्णय घेण्याची क्षमता, बुद्धी आणि ताकद ही देवाने आपल्याला दिलेली आहे. हा आत्मविश्वास असला पाहिजे. परत इथे मी विवेकानंदांचं हे करेन, काय ह्या महापुरुषांची चरित्र आपल्याला प्रेरणा देत असतात आणि यशाकडे नेत असतात. एकदा स्वामी विवेकानंद एका डोंगरावरनं जात होते, कुठल्यातरी देवाच्या दर्शनाला काहीतरी आणि भरपूर माकडं होती. आपण जर ब्रह्मगिरीवर गेलो तर माकडं मागे लागतात अनेक ठिकाणी आणि माकडं मागे लागल्यावरती विवेकानंद पळायला लागले घाबरून. ते कोणीतरी साधू बसलेला होता तिथे. तर ते म्हणाले, "ए जवान, भागता क्यों है तू?" आणि बंदर पीछे लगे. "अरे तू जितना भागेगा उतने तेजी से तेरे पीछे वो बंदर आएंगे और तुझे और डराएंगे। तो फिर क्या करूं? बंदर के नजरों में नजर गाड़ के उनकी ओर देख, आंखों में आंख डाल के देख, और फिर बंदर पीछे हट जाएंगे." आणि ती जी स्वामी विवेकानंदाची अशी पोज आपण बघतो ना नेहमी, ती पोज त्यावेळची आहे. त्यावेळेला त्यांनी ती पोज घेतली आणि माकडं माघार घेऊन निघून गेले. हीच गोष्ट मी आजच्या भावी उद्योजकांना सांगेन, की समस्यांकडे डोळ्याला डोळा भिडवून बघा, आत्मविश्वासाने बघा. ठीक आहे. समस्या माघार घेते. की कारण जगामध्ये अशी एकही समस्या नाही की ज्याला उत्तर नाहीये. आपण इंडिया आणि उद्योग सुरू करताना तुम्ही कसोट्या काय लावायच्या ह्या महत्वाचं असतं. मध्ये संशोधन एवढं झालेलं नाही. आणि त्या कसोट्या ज्या लावायच्या असतात, आता त्यावेळेला बघा विचार करा, 75 साली मी नाशिकमध्ये आलो, त्यावेळेला नाशिक एक मोठं खेडं होतं. थोड्याफार फॅक्टरी सातपूरला होत्या. अंबड इंडस्ट्रियल इस्टेट हा प्रकारच नव्हता. अंबड एक खेडं होतं, गाव होतं. म्हणजे नाशिकमधल्या लोकांना अंबड गाव माहीत नव्हतं. इतकं ते आयसोलेटेड होतं. अशा वेळेला मी नाशिकमध्ये यायचा निर्णय घेतला. कारण मी मूळचा नाशिकचा, आईवडील नाशिकला. आता इथे परत 2 गोष्टी तुम्हाला सांगेन. हा निर्णय घेण्यामागे परत आत्मविश्वास कसा उभा राहतो. शिर्डीला महत्व होतं म्हणून साईबाबा तिथे गेले का? किंवा कन्याकुमारीच्या शिलाखंडाला मोठेपण होतं म्हणून विवेकानंद तिथे जाऊन बसले का? का विवेकानंद तिथे बसले म्हणून आणि साईबाबा शिर्डीला आले म्हणून त्या स्थानांना महत्व प्राप्त झालं. त्यामुळे स्थानामुळे मला मोठेपण नाही, माझ्यामुळे स्थानाला मोठेपण. हा विचार मी मनात ठेवला. त्यामुळे मी जंगलात जरी गेलो, तरी जग माझ्या पाठीशी येईल. हा आत्मविश्वास. व्यवसाय सुरू करताना जो पहिला आपल्यामध्ये भाव असला पाहिजे, पहिला गुण असला पाहिजे, तो म्हणजे आत्मविश्वास. कच खाण्याची वृत्ती नसावी. तर हा पहिला भाग होता. आणि दुसरं म्हणजे, की मी करेन ते विकलं जाईल का? असं करण्यापेक्षा आज मी काय केलं तर गरज काय आहे समाजाची? मी जिथे राहतो त्या गावातली गरज काय? किंवा ज्या आजच्या परिस्थितीत आहे, मी ज्या शतकात आहे, ज्या दशकात आहे, अगर ज्या सालात आहे, त्यावेळची तत्कालीन गरज काय? जसं आता कोविड चालू झाल्यावरती पहिली गरज काय होती? हा मास्क. कधीतरी तुम्हाला वाटलं होतं का, की मास्कला एवढा मोठा धंदा मिळणार आहे म्हणून? कधीतरी तुम्हाला वाटलं होतं का, की स्प्रेसाठी जे केमिकल असतात त्याला एवढं डिमांड येणार आहे? म्हणजे ज्या गोष्टी असतात, आज ज्याला गरज आहे आजच्या काळात, ते मी बनवू शकतो का? हा मागोवा घेणं किंवा त्याचबरोबर आता भविष्य काळात कशाची गरज निर्माण होईल, ह्याचा वेध घेणं, ही क्षमता माझ्यात असणं, हा दुसरा गुण उद्योजकामध्ये पाहिजे, की पहिली गोष्ट आत्मविश्वास पाहिजे. मी यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेलो आहे. हा आत्मविश्वास पाहिजे आणि दुसरं कोणती गोष्ट माझ्या उद्योजकतेला पूरक आहे आणि तिसरा मग भाग येतो. अनेक गोष्टी आहेत. आज मी जर विमान बनवलं, पॅसेंजर विमान बनवलं, अगर राफेल बनवलं भारतात तरी त्याला डिमांड आहे. पण मी राफेल बनवू शकतो का? नाही. म्हणजे उगीचच मी जर हनुमान उडी मारायला गेलो, कारण एवढे सगळे होते, अंगद होता, जांबुवान होता, सगळे होते, नल, नील सगळे होते. परंतु उड्डाण करून लंकेमध्ये जायला 100 योजनं पार करायला फक्त हनुमंत क्षमता होती त्याची. मग मी जर उगीच हनुमान उडी मारायला गेलो आणि माझ्यात हनुमंताची ताकद नसेल तर माझं काय होईल? त्यामुळे मी जी उडी घेणार आहे, वाव सगळ्या गोष्टीला आहे, मागणी आहे, हे सगळं असेच केलं मी.
आता त्याच्यातनं पुढे मला निवडलं पाहिजे माझी क्षमता काय. मग माझ्या क्षमतेमागे माझी बौद्धिक क्षमता, माझी शारीरिक क्षमता, माझी मानसिक क्षमता, माझी आर्थिक क्षमता, अशा वेगवेगळ्या क्षमता ज्या आहेत, याला इंग्रजीमध्ये जे आपण म्हणतो की स्वॉट अनालिसिस. तुमचे स्ट्रेंथ काय आहेत? तुमचे वीकनेस काय आहेत? तुमच्या समोर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? आणि तुमच्या समोर थ्रेट काय आहेत? या 4 गोष्टींचा अभ्यास करणं ही अत्यंत गरज असते आणि ही प्रत्येक उद्योजकाने केलीच पाहिजे. मग तुम्ही लोणची पापड बनवा का तुम्ही एखादी हायटेक वस्तू बनवा. नेमकं ह्या गोष्टीचा मी मागोवा घेतला आणि त्यावेळेला नाशिकमध्ये एक गोष्ट होती, नाशिकमधले सगळे डॉक्टर मंडळी, मग ते एक्स-रे असतील, पॅथॉलॉजिस्ट असतील, मग डॉक्टर किर्लोस्कर होते, डॉक्टर सुंदर राजपाल होते, पेडियाट्रिक होते, नंतर डॉक्टर मिसेस निशिगंधा मोगल होत्या, त्या फिजिओथेरपिस्ट होत्या, डॉक्टर वसंता पवार, डॉक्टर ह्या कानेरवाडीत शेजारी असणारे आप्पा पवार, गायनाकॉलॉजिस्ट. ह्या सगळ्या लोकांची एक मोठी अडचण होती, की यांचे मेडिकल इक्विपमेंट जर बिघडले, बंद पडले, तर ट्रंक कॉल करायचा. ट्रंक कॉल लागेल, नाही लागेल भरोसा नाही. लागला तर हवा तो माणूस भेटेल याची गॅरंटी नाही. म्हणजे एकूण तो मग माणूस येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये 8, 10, 15 दिवस ते इक्विपमेंट बंद असणार, पेशंटची गैरसोय होणार आणि त्यांचा व्यवसाय बुडणार. हीच गत इंडस्ट्रीची होती. ज्या थोड्याफार इंडस्ट्री होत्या, जॉफरी मॅनर्स होतं, मायको होतं, भाको टापरिया होतं. अशा काही इंडस्ट्रीज होत्या. ह्या इंडस्ट्रीची तीच गत होती. मी नेमकी ही त्याची जी अपॉर्च्युनिटी आहे किंवा ह्या गोष्टींसाठी हे लोकं आज गांजलेले आहेत, अगतिक आहेत. मी जर ह्याच्यात हात घातला आणि माझी क्षमता आहे, माझी स्ट्रेंथ ह्याच्यात मी हात घातलं, तर या गोष्टी मी रिपेअर कारण माझ्याजवळ भांडवल नव्हतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे शेकडो कोटी टर्नओव्हर पर्यंत जाणारा 850 स्टाफ असणारा 2009 मध्ये मी जेव्हा व्यवसायातनं मॅन्युफॅक्चरिंग मधनं बाहेर पडलो, मी सुरुवात केलेली आहे फक्त ₹1900 जी माझी सर्व्हिस सेव्हिंग होती. आणि माझ्याजवळ साहित्य काय होतं प्लांट एंड मशिनरी ज्याला म्हणू आपण, की माझ्याजवळ माझं मल्टीमीटर, सोल्डरिंग गन, पक्कड, स्क्रूड्रायव्हर वगैरे हे माझं इक्विपमेंट. ते ठेवायला माझ्याजवळ बॅग नव्हती आणि मी विकत घेतली नाही. घरातली भाजीची पिशवी त्याच्यामध्ये मी ठेवून फिरलो मी. हा माझा सुरुवातीचा काळ. कारण मी शोमनशिपमध्ये गेलो सायकलवरती. HALला त्यावेळेला गरज होती. देवळाली आर्टिलरी सेंटरला गरज होती. एकलारा थर्मल पॉवर स्टेशन त्यांना गरज होती. नाशिक म्युनिसिपालिटी होती त्यावेळेला कॉर्पोरेशन फार उशिरा झालेलं. त्यांना अनेक अडचणी होत्या. या सगळ्या गोष्टी मी हेरल्या आणि त्या ठिकाणी जायचं आणि त्यांच्या अडचणी सोडवणं. म्हणजे त्यांना सोल्युशन देणं, त्यांच्या बिघडलेल्या वस्तू असतील तर त्या रिपेअर करणं. ही त्यावेळेला अपॉर्च्युनिटी होती. हा म्हणजे जवळ-जवळ बिनभांडवली धंदा होता. एक आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि क्षमता ह्या गोष्टींच्या जोरावरती मी व्यवसायाची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे काय झालं, की माझ्या ओळखी होत गेल्या. त्यावेळेला मायकोचा जनरल मॅनेजर जर्मन माणूस HF क्रोल, की ज्याला सामान्य माणूस भेटा शकणार नाही, हा माझा मित्र झाला. एकत्र शेजारी-शेजारी खुर्चीवर बसून आम्ही चहा पीत असे. मी HLला जायला लागलो. HLला जाताना भास्करन त्यावेळेला टॉप बॉस होते HLचे. गणपती DGM होते. हे लोक मित्र झाले माझे. एकराराला पोफळे साहेब होते. त्यांची इंडस्ट्री आहे, तुषार इंडस्ट्री आहे अंबडमध्ये. पोफळे साहेब चीफ इंजिनियर होते. पोफळे साहेब तेव्हापासूनचे माझे मित्र. ह्याला CW कमांडिंग वर्क्स ऑफिसर थडानी होता. हे अशी सगळी लोक मिलिटरीचे, हे लोक माझे मित्र झाले. त्यावेळेला आपल्या बाळा दाणी म्हणजे मिसेस गणोरकर जे आहेत ना डॉक्टर त्यांचे वडील प्रख्यात क्रिकेटियर हे तिथे मोठे साहेब होते. अशा लोकांच्या बरोबर मैत्री झाली. कामही मिळत होती. मोठमोठ्या लोकांची मैत्री होत गेली आणि मग त्यांच्या गरजा ते मांडत गेले. त्यांनी बघितले माझ्यामध्ये क्षमता आहे. इथे नाशिक म्युनिसिपालिटीला GS खन्ना इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. नाशिकमध्ये सिग्नल बसवायचे होते. अरे मग सिग्नल बसवायचे. मग मी ट्रॅफिक सिग्नल लाईनमध्ये मग हळू-हळू असं होत मी रिपेअर्स मधून प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे आलो. पण प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग काय करायचं? तर समोरची मागणी माझ्याकडे पहिल्यांदा असायची आणि त्या मागणीच्या अनुषंगाने मी बनवत गेलो. त्याच्यामुळे मी जे बनवलं ते माझ्याकडे एक दिवस सुद्धा स्टॉकला थप्पीला पडून राहिलं नाही. बनवलं, ते गिरायकाला दिलं गेलं आणि त्याचे मला पैसे मिळाले. आणि सगळे लोकांचा माझ्यावरती विश्वास होता. त्यामुळे मला पैसे मिळायला कधीच अडचण नाही आली. तर व्यवसायामध्ये
ज्याला आपण म्हणतो की नेटवर्किंग महत्वाचं आहे. ह्या गोष्टी थोडक्यात जर सांगायचं झालं आणि आजच्या मॉडर्न मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं, तर हे काय होतं? हे नेटवर्किंग होतं. की तुम्ही पोहोचणं आज समजा ट्रम्प होता किंवा आता बायडेन प्रेसिडेंट झालेला अमेरिकेचा. मला जर अमेरिकेच्या प्रेसिडेंट बरोबर बोलायचं असेल, तर मला किती दिवस लागतील आणि किती टप्प्यातनं जावं लागेल? मी तुम्हाला सांगतो, मला बोलायचं असेल तर वेळ किती लागेल त्याच्या टाईम स्लॉटवरती अवलंबून आहे. पण मला फक्त एकाच टप्प्याने मी जाऊ शकतो. कारण त्याच्या टॉप 10 मधला जो टेक्निकल ॲडवायझर आहे, डॉक्टर अशोक जोशी. हा माझा मित्र आहे अरे-तुरेचा. नाशिकमध्ये त्याने 71 साली बटन सेल मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं होतं. वाईचा हा डॉक्टर अशोक जोशी महाराष्ट्रातले प्रख्यात तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा पुतण्या. आज जगभरात जे पेसमेकर असतात, त्याच्या बॅटऱ्या हे अशोक जोशीचे पेटंट आहेत. जगातला 1 नंबरचा बॅटरी टेक्नॉलॉजिस्ट. मी अशोक जोशीला सांगितलं, "अशोक, अरे मला बायडेनशी 10 मिनिटं बोलायचंय." झालं, मला पटकन बोलता येतं. अर्थात कारण नसताना मी काही उद्योग करणार नाही तो. पण मला गरज पडली, तर मी पोहोचू किती शकतो टॉप लेव्हलला. आज इंडियन रेल्वेत मला काही काम असेल, मी आयरिनला व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. आज कुठलाही डी-आर-एम, सीनियर डी-आर-एम, चीफ इंजिनियर, सीनियर चीफ इंजिनियर हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. ज्यांना भेटायला महिना-महिना अपॉइंटमेंट घ्यायला लागेल, यांना मी पोहोचवतो. हे नेटवर्किंग धंद्यात महत्वाचं असतं. तुम्हाला धंदा उभा करायचा ना, नेटवर्किंग पाहिजे. तुमच्या ओळखी पाहिजेत आणि नुसत्या ओळखी अशा जुजबी असून चालत नाही. तुमच्याबद्दल त्यांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे आणि त्यांचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे. तुमच्या शब्दावर विश्वास पाहिजे, तुमच्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे. तुम्ही बनवलेल्या प्रॉडक्टवर, तुम्ही दिलेल्या सोल्युशनवर त्यांचा विश्वास पाहिजे. ही गोष्ट उद्योजकतेमध्ये अत्यावश्यक असते आणि सुदैवाने मला हे ज्ञान का कोणास ठाऊक कुठून होतं, पण माझ्या असल्यामुळे या गोष्टी मी फार सिस्टमॅटिक केल्या आणि त्यामुळे मला कधीही अपयश दाखवावं लागलं नाही. सर खूप प्रत्येक ह्याच्यात प्रेरणा आणि माहिती मिळते खूप चांगली तुमच्याकडून. सर एक तुम्ही एक संशोधन पाहिलं म्हणजे तुम्ही तर बरेच पेटंट मिळवले. पण संशोधन करण्याची वृत्ती ही भारतीयांमध्ये कमी आहे. म्हणजे जेवढ्या आधी अगदी इनिशियल काळात खूप होती. परंतु मध्यंतरी खूप कमी होती ती. आणि अशा काळात तुम्ही संशोधनाच्या ह्या क्षेत्रात कसे म्हणजे ते संशोधन करण्याची मानसिकता तुमची कशी बनली आणि तुम्ही ते संशोधन कसं केलं आणि त्याच्यामध्ये काय आता जसं तुम्ही जगातलं पहिलं एसी तुम्ही बनवला सोलार एसी अजून बरेच काही गोष्टी केल्या तर संशोधनाच्या या गोष्टीवर जरा आम्हाला गाईड करा ना तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यात उतरले ही मानसिकता थोडी इंडियामध्ये नाहीये का? आज एवढे जे काही नोबेल प्राइज मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये सी.व्ही. रमन सोडले, तर कोणी संशोधनासाठी आपल्याला भारतीयांना नाही मिळालं. कारण की ते तेवढे नाहीये. तर आपण त्याच्यात तुम्ही कशी त्याच्यात उतरले आणि लोकांनी त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने जायला पाहिजे. कारण की आज गरज त्याची आहे. इनोव्हेशनची गरज आहे, संशोधनाची गरज आहे. जे तुम्ही या वयातही करता आहात. आता विद्यार्थ्यांमध्ये हे मानसिकता आली पाहिजे म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. ह्या प्रश्नाची 2 उत्तरं आहेत. एक पहिली गोष्ट की मी कोणतं प्रशिक्षण घेतलं, अगर कोणती पुस्तकं वापरली, अगर वाचली, अभ्यास केला, कोणता कोर्स केला, तर मी वसंत कानिट करू शकतो, कुसुमाग्रज होऊ शकतो. याचं जे उत्तर आहे ते याचं पहिलं उत्तर. आता प्रत्येक संशोधक हा जन्मावा लागतो हे मी पहिल्यांदा म्हणेन. त्यामुळे हा माझ्यामध्ये जन्मजात गुण आहे, हे आता मलाही मान्य करावं लागतं म्हणजे. ही पहिली गोष्ट आहे. कारण असं मला वाटतं की मी यासाठी संशोधनासाठी जन्माला आलो. मी दुसरं काहीच करू शकत नाही. म्हणजे मला जर तुम्ही इतर काही करायला सांगितलं, मला मुख्यमंत्री केला, तर माझ्या मते माझ्या एवढा अनफिट माणूस त्याला कोणी नसेल. त्यामुळे मी दुसरे कुठेही अनफिट आहे. मी फक्त संशोधक म्हणूनच फिट आहे. ही पहिली गोष्ट. त्याचबरोबर मी जे तुम्हाला सांगितलं, की लहानपणापासून होणारे संस्कार फार महत्त्वाचे असतात. म्हणजे याच्यामध्ये जे पालक असतील ना, म्हणजे ज्यांची मुलं आज मोठी होत असतील, अगर वाढत्या वयाची असतील, तर कोणी पालक जर असतील, तर त्यांना ही गोष्ट मी आवर्जून सांगेन, की माझ्या वडिलांनी जे मला विवेकानंदांचं ते वाक्य सांगितलं, की "मी तुला कधीही अमक्यासारखा हो असं म्हणणार नाही आणि माझी अपेक्षा नाही. आणि तू जर कोणाही मोठ्या माणसासारखा झाला, तर मला तुझा अभिमान वाटणार नाही."
तू इतका मोठा हो, असा बन की माझ्या बरोबरीचे जे लोक आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुलांना तुझं उदाहरण दिलं पाहिजे. अगर तुझ्या पुढच्या पिढीला तुझ्यासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, तर मला तुझा अभिमान वाटेल. हे आई-वडिलांचं देणं, हे पहिली गोष्ट. दुसरं 6वी मध्ये मला शिक्षिका होत्या. तेव्हाच्या उषाताई जोगळेकर या शेजारीच आदर्श मॉन्टेसरीत राहत होत्या त्या. आणि आताच्या त्या सौ सुमित्रा भिडे, त्यांचे यजमान फार प्रख्यात मेटलर्जिस्ट आहेत. खूप वयस्कर आहेत आता दोघंही ते. त्यांनी माझ्या 6वी मध्ये मला सायन्स आणि गणित सॉरी सायन्स आणि इंग्लिश शिकवायच्या. काय त्यांनी बघितलं कुणास ठाऊक. पण त्यावेळेला त्यांनी मला एक गोष्ट बोलले, म्हणजे माझ्या उत्तरपत्रिका, माझा गृहपाठ ह्या नोटीस बोर्डवर लावायच्या. चांगल्या अर्थाने हां. एक आदर्श म्हणून लावायच्या. कारण नोटीस बोर्डवर 2 कानाने लावल्या जातात. तर त्यावेळेला त्या मला एक बोलल्या एक दिवस, की "ओमप्रकाश तुझं इंग्लिश चांगलं आहे." 5वी पासून इंग्लिश चालू होत होतं त्यावेळेला एक लक्षात घ्या आणि मी मराठी शाळेतला आहे. मी इंग्लिश मीडियम मधला नाही. आणि आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही नांदगावचे, माझा जन्म नांदगावचा आहे. त्यामुळे खेड्यात जन्मलेला मराठी माणूस मध्यमवर्गीय, मराठी मीडियम मध्ये शिकलेला, हे मी आवर्जून का सांगतोय, की मनामध्ये न्यूनगंड ठेवू नका. अरे मी मराठी शाळेत शिकलोय, मी खेड्यात जन्मलेलो आहे, मी मध्यमवर्गीय आहे, कुटुंबातला आहे. हा न्यूनगंड डोक्यातनं काढून टाका. या गोष्टींचा तुमच्या यशाशी कवडीचा संबंध नाहीये. आणि त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. हे माझ्या सगळ्यांना एक कळकळीचं सांगणं आहे. तर त्या उषाताई मला बोलल्या, की "ओमप्रकाश तुझं इंग्लिश चांगलं आहे. तू लक्ष दे याच्याकडे. भाषा चांगली कर. तू भाषेच्या जोरावर जग जिंकशील." आणि सुनीलजी तुम्हाला माहिती आहे, मी जगभर इतकी व्याख्यानं दिलं. आज म्हणजे माझ्या मते थोडाफार मी मागोवा घेतला. नक्की संख्या नाहीये. पण मी 6,500 पेक्षा अगर काहीतरी 10,000 पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेली आहेत आजपर्यंत. आणि आजपर्यंत मी कुठेच निरुत्तर झालेलो नाहीये. आज शेवटच्या प्रश्नोत्तरीमध्ये जर मला कोणी निरुत्तर केलं ना, तर मला आनंद होईल मी असं म्हणेन. म्हणजे जे आता ऐकतायत त्यांना माझं हे काय आहे, की मला निरुत्तर जर कोणी केलं तर मला आनंद होईल. म्हणजे लॉजिकली हां. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, की सायन्समध्ये तुझी असामान्य गती आहे. त्याच्यामध्ये तू लक्ष केंद्रित कर. तू मोठा शास्त्रज्ञ होशील. हा भाग. आणि आणखीन एक गोष्ट माझ्या 11वी मॅट्रिक परीक्षा झालेली होती. एक 4-5 दिवसाने मला घरी पिऊन पाठवून इथे मी हायस्कूलचा विद्यार्थी के.डी. बेदरकर, कृष्ण बेदरकर सर त्याचे शिक्षण महर्षी ते आमचे प्रिन्सिपल होते. मुख्याध्यापक होते ते. त्यांनी मला बोलवून घेतलं. मी त्यांच्याकडे गेलो आणि कशासाठी बोलवलं मी जरा टेन्शनमध्ये होतो. ते म्हणे, "अरे बैस." म्हटलं, "सर मला का बोलवलं?" अरे म्हणे, "तुला एक सर्टिफिकेट द्यायचंय मला." तर मी म्हटलं, की "सर मी तर सर्टिफिकेट मागितलेलं नाहीये." त्यावेळेचा म्हणजे मी शिक्षकांचा उल्लेख का करतोय? याच्यात आता काही शिक्षक पण असतील किंवा जर कोणी शिक्षक असतील तर त्यांनी या गोष्टींना हे करायचं आहे, की किंवा तुम्ही प्रत्येकजण शिक्षक असतो आणि प्रत्येकजण विद्यार्थी असतो, की दुसऱ्याला प्रेरित करणं हे फार महत्वाचं असतं. ज्याला अब्दुल कलामांच्या भाषेत माइंड इग्नाइट करणं म्हणता येईल. त्यावेळेला ते बोलले, "ओमप्रकाश, तू उद्या इतका मोठा होशील, की तुला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसणार आहे. पण त्यावेळेला तुझ्याजवळ एक असं सर्टिफिकेट असेल, की जे जगात कोणाकडेच नसेल." खरं सांगतो, अहो मी 14व्या वर्षी मॅट्रिक झालोय. काही हे कळायची अक्कलच नव्हती त्यावेळेला. काय सर म्हणतायत ते काही डोक्यात उतरत नव्हतं. मी नुसतं चुंबासारखं ऐकत होतो. सरांनी स्टेनोला बोलावलं, डिक्टेशन दिलं. एक फुलस्केप कागदावरती मला सर्टिफिकेट दिलेलं मोठं, जे ओरिजिनल आजही माझ्याजवळ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मी शाळेला काय गौरव मिळवून दिला, नाशिकला काय गौरव मिळवून दिला. कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये मी राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी सगळ्या ह्याच्यावरती मी पहिला असायचो. पहिलं बक्षीस मी मिळवत होतो. हे सगळं त्यांनी गौरव केलं. त्या सर्टिफिकेटमध्ये शाळेच्या सही शिक्क्यानिशी त्यांनी लेखी वाक्य लिहिलेलं. केवढं धाडस आहे विचार करा. मॅट्रिकच्या परीक्षेला बसलाय. रिझल्ट अजून 2-3 महिन्यांनी लागणार आहे. पास झालेला नाही मॅट्रिक. त्याला ते हे वाक्य लिहितायत, लेखी देतायत. शाळेच्या सही शिक्क्यानिशी, "ही इज अ बडिंग सायंटिस्ट ऑफ व्हेरी हाय ऑर्डर अँड ही डिझर्व्हज एव्हरी काइंड ऑफ एन्करेजमेंट." ते वाक्य जे आहेत ना, ते मला वाचल्यानंतर वाटलं, अरे सरांनी माझ्यावर केवढा विश्वास दाखवलेला आहे. सर खोटे पडता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी मनात घेऊन मी चालत राहिलो आणि त्या प्रवासाने मला एक संशोधक बनवलं. नवीन गोष्टी करायच्या. कोणाचं अनुकरण नाही करायचं. कॉपी कॅट नाही झालो. कॉपी कॅट नाही व्हायचं.
ज्याला मी मराठीमध्ये गमतीने म्हणतो, कॉपी कॅट म्हणजे नक्कल मांजर म्हणतो, की अगदी शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर मी नक्कल मांजर नाही झालो, की मी जे करेन ते ओरिजिनल काम करेन. आणि मग ह्याचं वेध घेता घेता मला लक्षात आलं, आसपास जर बघितलं तर अनेक समस्या आहेत. तुम्ही मला सुरुवातीलाच विचारलं अडचणी काय आल्या? मला अडचणी आहेत, तशा प्रत्येकाला अडचणी आहेत. प्रत्येकाच्या समोर समस्या आहेत, परिस्थितीच्या समस्या आहेत. आणि जगामध्ये अशी एकही समस्या नाही, असं एकही प्रॉब्लेम नाही, ज्याला उत्तर नाही. जसं देवाने जन्माला घालायच्या आधी, चोच देण्याच्या आधी दाणा निर्माण केला आणि मग चोच दिलेली आहे त्याने. जगामध्ये कोणालाही जन्माला घालायच्या आधी तो उपाशी मरेल, अशी वेळ येऊ देणार नाही, ही सोय देवाने केलेली आहे. तसंच समस्या देखील देवानेच निर्माण केल्या पण समस्या निर्माण करायची त्याने त्याची उत्तरं निर्माण केली. काही-काही वेळेला 10-10 उत्तरं असतील एखाद्या समस्येला. मग मी त्याच्यातनं एक प्रेरणा घेतली. जर पहिल्यांदा जर उत्तर मला मिळालं, अगर मी शोधून काढलं, तर मी संशोधक होईल. समजा दुसऱ्याने उत्तर शोधलं, पण त्याच्याही पेक्षा मी चांगलं उत्तर शोधलं. 10 उत्तरांमधलं सर्वोत्तम उत्तर माझं जर असेल, तर मी संशोधक ठरेन. ही गोष्ट माझ्या मनात त्या लहानपणापासून बिंबली गेली आणि ह्या दृष्टीने मी प्रयत्न करत राहिलो. माझी दृष्टी वापरत राहिलो आणि साहजिकच जगाच्या मी पुढे राहिलो, काळाच्या मी पुढे राहिलो. आणि त्याच्यातनं माझ्यातला संशोधक घडत गेला आणि आसपास बघता-बघता मी विचार करत गेलो. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, आणखीन एक गोष्ट होती. तुम्ही नोबेल प्राइजचा उल्लेख केला म्हणून सांगतो. दुर्दैवाने म्हणजे वसंतराव गोवारीकर आणि शंकरराव गोवारीकर दोघेहीच्या बरोबर मी खूप काम केलं. वसंतराव गोवारीकरांच्या मध्ये भारत घन इंधनामध्ये आज जगात नंबर 1 आहे. पण त्या संशोधनाची सुरुवात करणारा त्यांच्यासोबतचा मी पहिला माणूस आणि त्याच्यामध्ये जे सुरुवातीला प्रयोगाला मटेरियल नेलेलं आहे, ते आपल्या नाशिकच्या दगडू तेल्याकडूनच नेलेलं आहे. म्हणजे दगडू तेल्याचं सुद्धा त्या घन इंधनामध्ये योगदान आहे असं मी म्हणेन. आणि तसंच शंकरराव गोवारीकरांच्या बरोबर रिसर्च करत होतो युनिव्हर्सिटीमध्ये आणि ते म्हणजे पॅराबोला बनवत होतो, सोलर पॅराबोला ज्याच्यामध्ये 13 सन, 17 सन म्हणजे 13 सूर्य, 17 सूर्य एवढं एकत्रित केलेलं असायचं. विचार करा प्रचंड उष्णता असायची. पण त्याच्यात कसं होतं, लाईट कॉन्सन्ट्रेट होतो त्याबरोबर हीटही कॉन्सन्ट्रेट होते. पण हीटच्या बरोबर लाईट आलं तर माझं नुकसान नसतं. पण जिथे मला फक्त लाईट पाहिजे, तिथे हीट माझा शत्रू असतो, माझं नुकसान करतं आणि माझं कामच होऊ देत नाही ते. मग ही जगामध्ये आजही समस्या आहे. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि गोवारीकर सर वगैरे आम्ही युनिव्हर्सिटीत कार्यकर सर, धर्माधिकारी सर असे आम्ही एकत्र बसायचो. आमच्या चर्चा व्हायच्या. मग ह्याच्यात संशोधन करायचं ठरलं. मग आम्ही संशोधन करायला लागलो. शंकरराव गोवारीकर सरांचं वाक्य होतं, "ओमप्रकाश, तुझ्या डोक्यात आलेली कल्पना अफलातून आहे. जो याचं उत्तर पहिल्यांदा शोधेल त्याला त्या वर्षीचं नोबेल प्राइज मिळेल." मग तर विचार करा लहानपणापासून माझं स्वप्नच आहे नोबेल प्राइज आणि आता मला मिळणार नाही या जन्मात हेही मला कळून चुकलेलं आहे. पण त्या ध्येयातनं मी कुठपर्यंत प्रवास केला हेही मी तुम्हाला सांगेन, शेअर करेन. त्याच्यावरती आम्ही काम चालू केलं, की सेपरेशन ऑफ हीट अँड लाईट फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड फोकस. याच्यावरती आम्ही संशोधन करायला लागलो. परंतु दुर्दैवाने एक व्हाईस चान्सलर युनिव्हर्सिटीत असे आले, की त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या. त्याच्यात त्यांनी खो घातला आणि आज दुर्दैवाने गोवारीकर सर काही महिन्यांपूर्वी आपल्यातनं गेले. आज नाहीयेत आपल्यात ते. आणि आता सकट म्हणजे समोर अंधार. जसं एपीजे गेल्यानंतर कार्बन नॅनो फायबर बेस्ड फ्लेक्सिबल पीव्ही हा जगातलं एक नोबेल प्राइज मिळवणारं संशोधन ठरलं असतं. एपीजे अचानक कोसळले शिलाँगला. त्यामुळे ते अर्धवट राहिलं. कदाचित हा माझ्या दुर्दैवाचा पण भाग असेल. आणि परंतु नोबेल प्राइजचं स्वप्न मी बघत असताना मी नोबेल प्राइज मिळवलं नाही. परंतु 1985-86 सालचं जगातला यंग सायंटिस्ट बिलो एज ऑफ 35 हा पुरस्कार मिळवणारा मी एकमेव भारतीय आहे. ज्या मंचावरनं नोबेल प्राइज दिलं जातं, त्याच मंचावरनं मी हे प्राइज घेतलेलं आहे. आणि आपले अविनाश शिरोडे नाशिकचे तिथे गेलेले होते स्टॉकहोमला आणि त्यांनी मला सांगितलं, "ओमप्रकाश, मी तिथे तुझं नाव कोरलेलं पाहिलं, यंग सायंटिस्ट अवॉर्ड आणि म्हणे माझा ऊर भरून आला. माझा एक मित्र नाशिकचा, त्याचं नाव इथे कोरलेलं आहे." म्हणजे जिथून नोबेल प्राइज दिलं जातं, नोबेल प्राइज नाही मिळालं, पण त्या तोडीचं मला त्याच मंचावरनं प्राइज मात्र मी मिळवू शकलो. त्यामुळे परत मी एपीजे इथे मी कोट करेन, "स्वप्न मोठी बघा, ड्रीम बिग." याने पण अजिम प्रेमजीने पण तेच सांगितलं, "मोठी स्वप्न बघा."
पण झोपेत नाही स्वप्न बघायची, झोप उडवणारी स्वप्न बघायची आहेत. मी मोठं जर करत राहिलो तर नक्कीच कुठेतरी मी पोहोचू शकतो. कदाचित त्या उंचीला नाही पोहोचणार. मला 14 पायऱ्या चढायच्या आहेत. कदाचित माझी क्षमता नसेल, मी थकेन, माझी बुद्धी नसेल. काही ना कारणाने मी 14 पायऱ्या नाही पार करणार. पण मी खालच्या पायरीवर बसून न राहता 5 पायऱ्या चढून जाईन, 8 पायऱ्या तरी चढून जाईन, 13 पायऱ्या तरी चढून जाईन. कुठपर्यंत तरी मी जाईन. ही गोष्ट मी आजच्या तरुणांना, उद्योजकांनाही सांगू इच्छितो. प्रयत्न करीत राहा. मोठी स्वप्न बघा. खूप छान. सर म्हणजे असं मोठं ध्येय ठेवून जर काम केलं तर काय होऊ शकतं? तुम्ही तर ते प्रूव्ह करून दिलंय. सर पण एक अजून खंत आहे, म्हणजे जे मी तुमच्या बाबतही पाहिलेलं आहे, की जे संशोधक असतात, ते उद्योजकीय याच्यामध्ये थोडे कमी पडतात की काय मला माहीत नाही. परंतु तुमच्या संशोधनावर करोडो रुपये कमवलेले मी पाहिले आहेत. आणि म्हणजे आता आता ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या गोष्टीची महत्त्व तुम्हालाही थोडंसं लक्षात आलंय, की आता म्हणजे आणि त्याचं कमर्शियलाइज होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे बरेच जण मी पाहतो सर, आपण हे डिपेक्स एक्झिबिशन असतं, तिथे अनेक लोकं स्टॉल लावतात, अनेक काही इनोव्हेटिव्ह कल्पना लावतात. परंतु या कल्पना प्रत्यक्षात यायला खूपच त्रास असतो किंवा होतच नाही असं मी पाहिलेलं आहे. अनेकांनी पेटंट्स घेतलेले आहेत, परंतु ते पेटंट जे आहे ते कमर्शियलाइज होत नाही. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने त्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे? म्हणजे मला असं वाटतं जे जे क्रेडिट यू डिझर्व्ह ते खूप मोठं आहे सर, खूप मोठं. म्हणजे नुसतं इट्स नॉट ओन्ली आय एम नॉट टॉकिंग अबाउट द फायनान्शियल थिंग. पण बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप मोठ्या आहेत तुम्ही ज्या केलेल्या आहेत. त्यात आम्हाला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी. तर यावर एक आम्हाला कायम खंत असते. मनात एक असं चुभत असतं, की एवढा मोठा माणूस आपल्याकडे आहे आणि त्याची त्या पद्धतीने ते झालेलं नाही. तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुमचं मत काय? तर तुमचा पहिला प्रश्न आणि आत्ताचा प्रश्न या 2 गोष्टी एकत्र मिळवले की त्याचं उत्तर मिळतं. एक पहिली गोष्ट आहे, की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की उद्योजकता करताना मी कशी निवड करावी त्याच्या कसोट्या सांगितल्या होत्या. की ज्याची गरज आहे ना आज समाजामध्ये परिस्थितीनुसार वगैरे, गरज असलेली गोष्ट मी केली तर त्याला मागणी असणार आहे. मी केवळ हौस म्हणून एखादी गोष्ट केली ना, ठीक आहे माझ्याजवळ पैसे मला हौसेसाठी एखादी गोष्ट करायची आहे. तो भाग वेगळा. आता जसं आहे, की म्हणजे हौस म्हणून क्रिकेट खेळणारा आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणारा म्हणजे अजित वाडेकर, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर वगैरे हे जे आहेत ना, हे व्यावसायिक आहेत. हौस म्हणून क्रिकेट खेळणारे आपला बाबूभाई जोशी होता नाशिकचा रणजी प्लेयर होता, मित्र माझा. एच जोशी ब्रदर्सचा. तर हौस म्हणून करतायत का तुम्ही व्यावसायिक ह्याने करतायत? आता आपण बोलतोय इथे ते व्यावसायिक दृष्टिकोनातून बोलतोय. हौसेचा इथे संदर्भ नाहीये. मग मला व्यावसायिक ह्याच्यातनं करायचं म्हणजे ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यामध्ये मी संशोधन केलं पाहिजे ही पहिली गोष्ट आहे. मी जे करत राहिलो ना, नीड नीड बेस्ड इन्व्हेन्शन ज्याला म्हणता येईल. एक तुम्हाला सांगतो, की एक मिनिट मी नेहमीच उल्लेख करतो, की आज तुम्ही जेव्हा कार्ड स्वाईप करतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तर तुम्हाला एस-एम-एस येतो. ते माझं पेटंट आहे. योगायोगाने म्हणजे ती घटना थोडीशी शॉर्टमध्ये सांगतो. मी मलेशियाहून की कुठून तरी आलेलो होतो परदेशातनं आणि डायरेक्टली मग मला निरोप आल्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीच्या मीटिंग्स झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तिथे धर्मेंद्र म्हणून प्रिन्सिपल सेक्रेटरी एन्व्हायर्नमेंट इकॉलॉजी होते. त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोर बसून चर्चा करत होतो. मला एच-डी-एफ-सी बँकेतनं त्या बाईचा फोन आला, की "सर व्हेअर यू आर?" मी म्हटलं, की "आय एम ॲट दिल्ली सिटिंग विथ प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी मिस्टर धर्मेंद्र, आय-ए-एस सीनियर आय-ए-एस ऑफिसर." त्या बाईने मला विचारलं, "आर यू शुअर?" आता मला खूप राग आला या गोष्टीचा. म्हटलं, "मॅडम व्हॉट डू यू मीन? डू यू थिंक दॅट आय एम अ ड्रंक पर्सन? मी काही दारू-बिरू प्यायलेलो आहे की तुम्हाला काही हाऊ डेअर यू आस्क मी धिस क्वेशन व्हेन आय एम सिटिंग विथ अ सीनियर आय-ए-एस ऑफिसर? नो सर, जस्ट नाउ युअर कार्ड हॅज बीन स्वॅप्ड फॉर 50,000 ॲट क्वालालंपूर." मला एकदम डोक्याला झिंगे. मी त्या बाईला म्हटलं, "मॅडम, बिफोर वी डिस्कस एनिथिंग, फर्स्ट यू ब्लॉक द ट्रान्झॅक्शन." मी ट्रान्झॅक्शन ब्लॉक करायला सांगितलं. मग त्या बाईने व्हेरिफाय केलं, सगळं झालं आणि मी त्या 50,000चा चुना लागण्यापासून वाचलो. नाहीतर बुडालो असतो 50,000ला. कारण त्यावेळेला हे एस-एम-एस वगैरे सुविधा नव्हत्या. पण मी एक बँकेला सूचना दिलेली होती, की ₹500 पेक्षा जास्त व्यवहार जर माझ्या कार्डवरती झाले, तर मला फोन करून, मोबाईलवरती फोन करून कारण त्यावेळेला मोबाईल साधे होते. स्मार्टफोन, Android, काहीच नव्हतं.
येणारे जाणारे SMS आणि येणारे जाणारे कॉल, इनकमिंग आउटगोईंग कॉल आणि SMS, एवढं 2च सुविधा होत्या. तिसरी सुविधा नव्हती. SMS मध्ये सुद्धा 20 SMS झाले की पहिला डिलीट शेवटचा राहील, म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट असं त्याची एवढी मर्यादा होती. तर मी वाचलो, पण तेव्हा त्यानंतर मी विचार करायला लागलो, अरे आज मी वाचलो, पण असं किती जण डुबले जात असतील. माणसाचा मेहनतीने कमवलेला पैसा फसवला गेला तो, तर किती दुःख होत असेल, किती अडचण त्याला येत असेल. मग का काही करू नये? आणि मी विचार करायला लागलो. मी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते डेव्हलप केलं. ICICI बँकेने इंटरेस्ट दाखवला त्याच्यामध्ये. मला त्यांनी प्रयोग वगैरे झाले, सगळं यशस्वी झालं. परंतु दुर्दैवाने ICICI बँकेने निर्णय घ्यायला वेळ लावला. त्याच्या आधी HDFC माझ्याकडे आले. त्यांनी मला पैसे दिले आणि ते पेटंट त्यांनी घेतलं. पण मी त्याला चूक केली की मी त्यांना एक्सक्लुझिव्ह राईट वरती दिले. मी कमवले फार थोडे नगण्य कमवले, पण त्याच्यावरती शेकडो करोड HDFC बँकेने कमवले. अर्थात हा एक लर्निंग एक्सपिरियन्स होता. पण या ह्याच्यातनं मी शिकत गेलो. माझे आधीचे पेटंट होते. माझे सगळेच्या सगळे पेटंट कमर्शियलाइज झालेले आहेत. सगळ्यातनं मी पैसा कमवलेला आहे. एकही पेटंट चिटोरं घेऊन बसलेलो नाही. जसं मी नेहमी म्हणतो, अदरवाईज इट्स अ स्क्रॅप ऑफ पेपर. मी बी झालोय, ME झालेलो आहे, PhD झालोय, पण नोकरी शोधतोय, नोकरीच मिळत नाही. देन इट्स अ स्क्रॅप ऑफ पेपर. कारण काय, की आय एम नॉट एबल टू यूज माय नॉलेज ॲज अ टूल. मला नोकरी मिळत नाही, म्हणजे मी कुठेतरी अनफिट आहे. त्या सर्टिफिकेट ते चिटोर आहे. तसं पेटंट जर ते कमर्शियलाइज झालं नाही, तर एक चिटोर आहे. फक्त तुम्ही कॉलर ताट करून सांगतायत, पण तो एक पोकळ अभिमान आहे. त्याला कवडीची किंमत नाही व्यवहारात. आता उदाहरण शेवटच्या पेटंटचं एकदम सांगतो, कारण वेळेच्या मर्यादेमुळे मला थोडक्यात सांगायला पाहिजे, की मी एक बघितलं, मोदींनी जाहीर केलं 14 साली. मी 13 सालापासून इलेक्ट्रिकल व्हेइकलवरती काम करत होतो. पण मोदींनी जेव्हा जाहीर केलं, की मी 2032 पर्यंत भारतातल्या रस्त्यावरनं पेट्रोल, डिझेल वाहनं काढून टाकेन. आणि मोदींचा मला पूर्वीचा अनुभव आहे. गुजरातची रिन्युएबल एनर्जी पॉलिसी मी ते मुख्यमंत्री असताना 2006-07 मध्ये त्यांना बनवून दिलेली आहे. साबरमती कॅनॉलवरचं जे काही 10 मेगावॉटचं PV आहे, कॅनॉल सरफेस PV, ते मी डिझाइन केलेलं माझी संकल्पना आहे. मूळ कल्पना माझी आहे ती. तर यामुळे मोदींचा आणि माझा जवळचा संबंध होता आणि मोदीबद्दल मला वैयक्तिक अनुभव आहे, की ही मीन व्हॉट ही सेज. हा गालगप्पा मारणारा माणूस नाहीये. तर हा माणूस सीरियस आहे आणि त्या माणसाचं लॉजिक जबरदस्त क्लिअर आहे. म्हणजे लोक मोदीवरती टीका, मी मोदींचा अंधभक्त नाहीये. मला भक्त म्हणा, काही म्हणा, पण आय नो व्हॉट मोदी इज, व्हॉट इज हिज कॅपॅसिटी. आणि त्याची काय बुद्धिमत्ता आहे, त्याचं काय ग्रास्पिंग आहे, त्याचं काय विजन आहे, तो किती दूरचं बघू शकतो, हे त्या माणसाबद्दल मला माहिती आणि आदर आहे. त्यामुळे मी एक विचार केला, की जर ही माझ्यासाठी संधी आहे, मी तुम्हाला परत बोललो, की आसपास माझ्या संधी भरपूर असतात. ती संधी ओळखण्याची क्षमता म्हणजे तुमचं उद्योजकतेचं पहिलं लक्षण आहे. हे पहिलं लक्षण आहे. आणि थोडंसं मी खालच्या दर्जाचं उदाहरण देतो. कुत्रं बघा जात असतं ना, त्याचं लक्ष खांबाकडे असतं. म्हणजे मला एकाने हे सांगितलं, "अरे तू कायम तुझं लक्ष समस्यांकडेच असतं." आणि त्याने मला ही उपमा दिली होती. आज मी ते प्रामाणिकपणे मान्य करतो. ठीक आहे, आय एक्सेप्ट इट. मग कुत्र्याचं लक्ष जर खांबाकडे असतं, तर माझं लक्ष प्रॉब्लेम्सकडे का नसावं? काय चुकीचं आहे याच्यात? मला गुण उचलायचा आहे. मला वाईट अर्थाने ते बोलायचं नाहीये. मला त्याच्यातला गुण उचलायचा आहे. म्हणजे एक गोष्ट सांगितली होती बारीपाड्याला वगैरे मी बरीच खेडी, 22 खेडी ऑटोनॉमस केलेली आहेत. ग्रिड ऑटोनॉमस मी केलेली आहेत. तिथलं बायोडिग्रेडेशन वगैरे सगळं वापरून. तर त्याच्यामध्ये एका गावामध्ये मिरवणूक चाललेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये गंमत अशी होती, म्हणजे मलाही त्यांनी बोलावलं होतं आणि तिथे सगळे माणसं होती ती. अहो कुत्री त्याच्यामध्ये चालत होती. तर एकाने विचारलं, कोणीतरी तो पुढारी होता. अरे म्हणे हे चालतंय, ही कुत्री कशाला आपल्या बरोबर यायला लागली? आता माझा स्वभाव विनोदी आहे थोडासा. मी म्हटलं की साहेब, त्या कुत्र्यांनाही कळलं त्यांची सोय झाली म्हणून. अरे म्हणे काय लाईट नव्हते, अंधार होतं खेड्यामध्ये, उजेड आला तर आमची माणसांची सोय झाली. कुत्र्यांना उजेड असो का अंधार असो काय करायचंय? अहो म्हटलं साहेब, कुत्रे हुशार आहेत म्हटलं तुमच्यापेक्षा. तुम्ही लाईट लावणार म्हणजे खांब उभा करणार, स्ट्रीट लाईट लावण्यासाठी. खांब उभा केला की त्यांची सोय झाली. म्हटलं म्हणून कुत्रे आनंद मनवतायत म्हणून ते या मिरवणुकीत सामील झाले. म्हणजे हा बघण्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येक गोष्टीकडे. तसं आपला दृष्टिकोन आहे. मी काय केलं मग?
की इलेक्ट्रिकल व्हेकल का बरं अडचणीत आहे, टेस्ला अडचणीत आहे, सगळेजण अपयशी होत होते. अपयशाचं कारण मी शोधलं आणि मग माझ्या लक्षात आलं, मी इलेक्ट्रिकल थिअरी जी होती, म्हणजे आता तुम्हाला ही गोष्ट सांगायला आनंद होतोय, मला अभिमान वाटतो, की जी थिअरी आज शिकवली जाते इलेक्ट्रिक ट्रॅक्शनची, ती थिअरी चुकीची आहे. त्याच्यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ इग्नोर झालेला आहे. ॲक्सेलरेशन, कोस्टिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, 3 सेगमेंट ग्राफ. माझ्या डोक्यात हा विचार हे चुकीचं आहे आणि काय बरोबर असायला पाहिजे, की स्टॅटिक इनर्शिया, ॲक्सेलरेशन, कोस्टिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि मेकॅनिकल 5 सेगमेंट ग्राफ. IEEE ला जे सर्वोच्च संस्था आहे इंजिनिअरिंगच्या ह्याच्यातली, ते त्यांना मी ते सादर केलं. ते मान्य झालं जगभर. सगळ्यांनी अख्ख्या जगाने ते मान्य केलं आणि IEEE ने मला त्याचा सिलेबस बनवायला सांगितलेला आहे. तो आता पूर्ण होत आलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चा झाल्यावरती ती इम्प्लिमेंट होईल. IEEE ने त्याचा ऑलरेडी शिक्कामोर्तब केलेला आहे. ही नवीन जी थिअरी आहे, पूर्वीची चुकीची थिअरी ती दुरुस्त करून नवीन जी थिअरी आहे, बरोबर असलेली थिअरी, त्याला त्यांनी डॉक्टर ओजीके थिअरी ऑफ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन माझ्या नावाने त्याला नामकरण केलेलं आहे आणि हे सिलेबस भविष्य काळात जुन्या सिलेबसवर फुली मारली जाईल. जगभर सगळ्या युनिव्हर्सिटीत, सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ही नवीन थिअरी डॉक्टर ओजीके थिअरी ऑफ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन म्हणून शिकवली जाईल. म्हणजे मुळामध्ये जी चुकीची थिअरी होती ती मी दुरुस्त केली आणि त्या दृष्टीने विचार करताना मग मी माझं पेटंट डेव्हलप केलं. कारण 38 प्रकारच्या बॅटऱ्या आहेत. कोणतीही एक बॅटरी या 3 ठिकाणी 3 मला वेगवेगळे एनर्जी लागते. एक बॅटरी देऊ शकत नाही. मग मी त्या तिघांचं कॉम्बिनेशन केलं आणि त्याचं माझं पेटंट केलं मी आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात टाकल्या आणि हे करणारा मी जगात पहिला ठरलो आणि साहजिकच मी त्याचा पुढे विचार करत गेलो. कमर्शियल विचार तुम्ही जे बोललात ना, की उद्योजक आणि संशोधक या 2 गोष्टी एकत्र केव्हा येतात, हे मी यशस्वी मॉडेल कसं करू शकतो? पेटंट तर याचं मिळणार मला हे माहिती होतं. पण हे बाजारात यशस्वी करायचं कसं? आता याचं एक डायरेक्ट तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. भारतात कोणी त्याच्यामध्ये उत्सुकता दाखवली नाही. म्हणजे का कुणास ठाऊक मी त्या खोलात जात नाही. परंतु इथल्या राजकारणी लोकांची मानसिकता अनुकूल नाहीये. पण अनेकांनी हे दाखवले त्याच्यामध्ये युनिटी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज थायलंडची जी आहे, ज्यांच्या 7 देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि ते सगळ्या डेमलर पासून सगळ्या लोकांना इव्हन टाटाला भारतात ते लोकं अनेक गोष्टी पुरवतात. ट्रान्समिशन सिस्टम वगैरे सगळं पुरवतात. म्हणजे रेयॉनमध्ये त्यांची जी फॅक्टरी आहे 18 एकरचा प्लांट आहे तो. प्लॉट 26 एकरचा आहे. विचार करा केवढा मोठा प्लांट असणार आहे तो. हा एक प्लांट त्यांचा. तर त्यांनी इंटरेस्ट दाखवला. मला बोलवलं त्यांनी. सगळा माझा खर्च करून मला बोलवलं. त्यांचे जगभरातले सगळे डायरेक्टर्स हे ते सगळे लोकं बसले होते. सगळी तज्ञ मंडळी बसली होती कॉन्फरन्समध्ये. आणि त्यांनी सांगितलं, "बरं तुमची काय कल्पना आहे करा." मी त्यांना माझी कल्पना सांगितली, सगळं सांगितलं. आणि त्यावेळेला त्यांना एक शब्द बोललोय. हा शब्द आणि हे उदाहरण तुम्ही सगळेजण काळजीपूर्वक ऐका. आता मी इथे बसलेलोय. हा लॅपटॉप कुठला आहे बरं? HP आहे. कदाचित कोण कोणी तोशिबाचा घेऊन बसले असतील, कोणी सोनीचा घेऊन बसले असतील, कोणी आणखीन कुठला घेऊन बसले, डेलचा घेऊन बसले असतील. हे सगळे वेगवेगळे लॅपटॉप असले तरी देखील या सगळ्या लॅपटॉपमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आता मी प्रश्नोत्तरीत वेळ घालवत नाही आणि ती गोष्ट कॉमन म्हणजे त्याच्यावरती तुम्ही लेबल बघा. त्याच्यावरती एक लिहिलेलं आहे इंटेल इनसाइड. सगळ्यांमध्ये कॉमन एकच गोष्ट आहे इंटेल आणि इंटेल इनसाइड. मी त्या सगळ्या लोकांसमोर मीटिंगमध्ये एकच बोललो. कारण त्या जो त्यांचा सीएमडी आहे वॉरेन चू म्हणून. त्या वॉरेनला म्हणलं, "मिस्टर वॉरेन, you are thinking of manufacturing EV, but you are not in the line of manufacturing of vehicle. You are supplying all the things to vehicle manufacturer. You don't have your established brand name. तुझा established brand नाहीये. मग तू जर आज EV मध्ये शिरलास तर MG आहे, Nissan आहे, Toyota आहे, Tesla आहे, BMW आहे. हे सगळे दिग्गज लोक आहेत. यांच्यामध्ये तुझं नाव एस्टॅब्लिश करायला किती वेळ लागेल, किती एनर्जी लागेल, किती पैसा लागेल आणि तू आधीच तू 64 वर्षाचा आहे. तर तुझं आयुष्य संपेल ह्याच्यात. त्यापेक्षा आज ह्या सगळ्या लोकांना जी एक गोष्ट लागते इलेक्ट्रिकल व्हेइकल बनवताना, जसं आता प्रिंटर कुठलाही घेतला, तरी देखील त्याच्यामध्ये मेकॅनिझम बनवणारी कंपनी एकच आहे जपानमध्ये. आणि जसं ह्याच्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये आतमध्ये इंटेल बनवणारी इंटेल ही एकच कॉमन कंपनी आहे. चिप कॉमन आहे सगळ्यांमध्ये. म्हटलं हीच गोष्ट तू उचल. इंटेल इनसाइड म्हटलं तसं इलेक्ट्रिकल व्हेइकलमध्ये आय विल नॉट से युनिटी इनसाइड, बट आय विल से डॉक्टर ओजीके इनसाइड. ही संकल्पना तू उचल. तू संपूर्ण ई ड्राईव्ह किट बनव आणि ते इंटरनॅशनली सर्टिफाईड बनव
मग प्रत्येक ईव्ही मॅन्युफॅक्चररला अगर ज्याला ईव्ही बनवणाऱ्या नवीन माणसाला सुद्धा ते सर्टिफिकेशन, त्याचा अप्रुव्हल, त्याच्या सगळ्या प्रक्रिया, त्याच्यातलं संशोधन, याच्यातला वेळ, पैसा, एनर्जी सगळं त्याचं वाचेल. हे सर्टिफाईड किट तो घेईल, असेंबल करेल आणि तो त्याचं व्हेइकल बाजारात आणेल. आणि आणखीन अनेक लोक ईव्ही मॅन्युफॅक्चरर येतील, पण सगळ्यांना तू पुरवणार असेल. यू विल सप्लाय ईव्ही किट राईट फ्रॉम टू व्हीलर टू मल्टी ऍक्सल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळे लोक उभे राहिले, मला अभिवादन केलं आणि तुम्ही जे आता वाक्य बोललात ना सुनीलजी, तेच वाक्य ते म्हणाले, इट्स अ रेअर कॉम्बिनेशन अँड युनिक कॉम्बिनेशन. टुडे वी हॅव एक्सपिरियन्स that a person is a innovator, is a scientist, but at the same time he is an entrepreneur also. He has got commercial thinking, commercial approach also, and which can lead to commercial success. म्हणजे हे जे थिंकिंग आहे, माझं संशोधन, माझी संशोधन केलेली बनवलेली वस्तू ही कशी मी मार्केटमध्ये घालू शकतो, कोणत्या स्वरूपात घालू शकतो, कोणाला देऊ शकतो, की कोणाच्या एकाच्या मर्तीवरती अवलंबून राहता. आज इंटेल कोणाच्या एकाचे मिंदे नाहीयेत, पण इंटेलने जर मी चिप देत नाही म्हटलं ते एचपी काय तोशिबा काय सगळे पागळे होतील. ही दादागिरी माझी असली पाहिजे, हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून असेल. आणि ही मानसिकता, हा बौद्धिक अनालिसिस करायचा अप्रोच हा उद्योजकाने बाळगला पाहिजे. म्हणजे मला हे कमर्शियली कुठे टाकता येतं, कसं टाकता येतं आणि समोरच्याच्या मर्जीला मीच न चालता समोरच्याला माझ्या टर्म्सवरती कसा मी आणू शकतो, हे जर तुम्ही विचार केलं तर इट बिकम्स अ विन विन कंडिशन. आज जसं मी तुम्हाला बॅटरीच्या बाबतीत बोललो, की आज ईव्ही मध्ये, मग आता ईव्ही मध्ये मी सक्सेसफुल झालो. मी लिथियम बॅटरी वापरत होतो, लिथियम आयन. मला माहितीये लिथियम आयनचा केस तुम्हाला माहिती आहे की जपान एअरलाईन मध्ये 2 स्फोट झाले, ड्रीमलाइनर 787 आणि एअर इंडियामध्ये स्फोट झालं. जोसेफ शूटर जो चीफ डिझायनर, माझा पीएचडीचा गाईड, त्याने मला ही केस अनालिसिसला दिली होती. जेएल ची केस जी होती, जेएल आणि बोईंग अनालिसिस करत होते. एअर इंडियाची केस मला दिली त्याने. मग माझा अभ्यास झाला त्याच्यात, लिथियमचे लिमिटेशन लक्षात आले, लिथियम आयनचे. मग लिथियम आयरन फॉस्फेट मध्ये मी वळालो. मग हे सगळं करताना पण कॉस्ट प्रोहिबिटिव्ह आहे. आज इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये सगळ्यात जास्त कॉस्ट कशाची आहे तर बॅटरीची आहे आणि त्याचं लाईफ मर्यादित आहे. माझं पेटंट असं आहे, 3 वर्ष जे बॅटरी लाईफ देते, माझ्या टेक्नॉलॉजीमध्ये ते 10 ते 12 वर्ष लाईफ मिळतं. हे पहिली गोष्ट झाली. जगामध्ये माझ्या कॉम्पिटिशन मध्ये कोणी उतरूच शकत नाही. आज माझं पेटंट आहे, मी तिथे जिंकलो. दुसरी गोष्ट, लिथियम बॅटरीची किंमत फार आहे, ते तर मला कमी करता येत नाही. मग पर्याय काय, मी शोधत राहिलो अनेक जणांची. मग चायनामध्ये आहेत, सगळे आहेत. आणि मला हे परत मी डॉक्टर अशोक जोशीला श्रेय देतो, कारण तो साधारणपणे आता गेल्या वर्षी आला नाही, पण तो ऑगस्ट मध्ये भारतात येतो. आला तर नाशिकला जरूर येतो, माझ्या घरी जेवायला असतो तो. इतकी माझी मैत्री. गप्पा मारता मारता तो मला बोलला, ओमप्रकाश, लिथियम हे जगामध्ये मर्यादित स्टॉक आहे. एक वेळ अशी येईल की लिथियम नाही म्हणून ही टेक्नॉलॉजी बंद होईल. मग काय, जगामध्ये सोडियम अबंडंट आहे. पुढची 2000 वर्ष कितीही तुम्ही सोडियम वापरते ते इको फ्रेंडली. लिथियम इज हेवी मेटल, कारण लिथियम बरोबर कोबाल्ट वापरावं लागतं, तेही मर्यादित आहे आणि तेही हेवी मेटल आहे. इको फ्रेंडली नाहीये. सोडियम इको फ्रेंडली आहे, अबंडंट आहे जगात. अख्खा समुद्र, खारा समुद्र सोडियमने भरलेला आहे. त्यामुळे त्याला मर्यादाच नाहीये. इको फ्रेंडली आहे, सहज रिसायकल करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याने मला सांगितलं, ओमप्रकाश, लिथियम बॅटरीच्या 40% मध्ये 50% मध्ये ही बॅटरी तयार होते आणि ती आणखीन काहीतरी सुपिरियर आहे. आणि मी ते शोधलं आणि युकेची जी कंपनी आहे त्यांच्याबरोबर टायअप केलं. आज त्यांना त्यांच्याबरोबर मी एमओयू सही केलेला आहे. गेल्या महिन्यातच सही केला, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आणि ती टेक्नॉलॉजी थायलंडमध्ये आणतोय, भारतात आणतोय. आणि सोडियम आयन बॅटरी ही लिथियम बॅटरीपेक्षा चांगली आहे, कॉस्ट निम्म्यापेक्षा कमी आहे. आणि बॅटरी टेक्नॉलॉजी ही एकच बॅटरी अशी की जी 100% डिस्चार्ज करता येते. उरलेल्या बॅटऱ्या 80% डिस्चार्ज करता येतात, लिथियम बॅटरी सुद्धा. आणि याचं लाईफ जास्त आहे, टेम्परेचर स्पॅन जास्त आहे. -40 डिग्री ते प्लस 65-80 डिग्री पर्यंत चालतं. लेह लडाखला लिथियम बॅटरी काम करत नाही, कारण तिथे -30च्या खाली टेम्परेचर जातं. सोडियम बॅटरी तिथे काम करते. मी हे सगळं एकाच वेळा माझ्या डोक्यात चाललेलं असतं, कुठे अडतंय. राजस्थानमध्ये 52 डिग्री अँबिएंट मी अनुभवलेलं आहे. मी गंगानगरला गेलेलो आहे, बॉर्डरवरती डिफेन्स एअरफोर्सच्या कामासाठी. 52 डिग्री अँबिएंट मध्ये वाळवंटात मी राहिलेलो आहे, काम केलेलं आहे तिथे. 52 अँबिएंट आहे टेम्परेचर.
बाकीचं टेम्परेचर काय असणार आहे? लिथियम बॅटरी फेल होणार त्या ठिकाणी, लेह लडाखलाही फेल होणार, म्हणजे सोडियम बॅटरी तिथे चालेल. दुसरं, सबमरीन मध्ये 380 टन बॅटरीचं वजन असतं. विचार करा. बॅटरी इज देअर लाईफ, लाईफ इज देअर बॅटरी. म्हणजे बॅटरीवरती ते जगणं मरणं त्यांचं अवलंबून असतं. नेव्हीमध्ये, सबमरीनमध्ये पाण्याखाली गेले की त्यांना दुसरा काहीच सोर्स नसतो. बॅटरी त्यांचं जगणं मरणं असतं. त्या ठिकाणी हे जर वापरता आलं तर काय होईल? आज माझा इंडियन नेव्ही बरोबर संबंध आला. मोदींनी HAL ला सांगितलेलं आहे की मी राफेलच्या नंतर आता परदेशी विमान घेणार नाही. मला फायटर प्लेन तुम्ही इथे तयार करून द्या. त्यामुळे ऑगस्टमध्ये जी समिती बनवली गेली त्या समितीमध्ये मी आहे आणि त्याच्यात एनर्जी स्टोरेज हा माझा भाग असणार आहे डिझाईनचा. मग तिथे मी काय चांगल्यात चांगलं आणता येईल. सोडियम बॅटरी सेफ नाहीये. सोडियम बॅटरी इज व्हेरी सेफ बॅटरी. ट्रान्सपोर्टेशनसाठी, हँडलिंगसाठी या सर्व दृष्टीने सेफ आहे. आज ती टेक्नॉलॉजी भारतात आणतोय. गेल्याच आठवड्यात 21, 22, 23, 24 मी भोपाळला होतो. एका पार्टीबरोबर MOU सही केला. अल्ट्रा कॅपॅसिटर परदेशातून आणले जायचे. LS एमट्रॉन किंवा विनाटेक कोरियाचे, अगर मॅक्सवेल याचे आहे अमेरिकेचे, यांच्याकडनं आणले जात होते. आता भारतामध्ये त्यांना टेक्नॉलॉजी आणून देतोय. अल्ट्रा कॅपॅसिटर भारतात तयार होतील. त्याचं बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम तयार होईल आणि फॅरेडियनला मी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम भारतातनं तिथे देईन. थायलंड मधल्या कंपनीला भारतातनं बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम देणार. तर म्हणजे मी आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत या सगळ्या गोष्टींवरती भर देत 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 या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करत आज हे तयार केल्यानंतर विचार करा, एक जर असा एनर्जी पॅक मी तयार केला की जे कुठेही वापरता येतं. कारण काय, डिफेन्स मध्ये गरज असते वेपनरी, म्हणजे त्यांना विमान उडताना अगर त्या सबमरीन चालताना, फ्रिगेट चालताना त्यांची एनर्जीची गरज वेगळी आहे. परंतु ज्यावेळेला वेपनरी रिलीज करतात त्यावेळेची एनर्जीची गरज वेगळी असते. परत वेपनरी रिलीज करताना मिसाईल लॉन्चिंगच्या वेळेची गरज वेगळी आहे आणि कॅनन ऑपरेट करताना वेगळी आहे. हे सगळं सुदैवाने मला या सगळ्या क्षेत्रात काम करायला मिळालं, अभ्यास करायला मिळालं आणि त्यामुळे त्यांच्या गरजा माझ्या लक्षात आल्या. मग ती गरज कशी भागवायची याची उत्तरं मी मिळवली आणि साहजिकच मला त्याच्यात वाव मिळत गेला. त्यामुळे नुसतं संशोधक असून नुसतं पेटंटचं चिटोरं उपयोगाचं नाहीये. व्यवहारामध्ये ते कसं वापरता येईल, म्हणजे ज्याला मी म्हणेन की तुम्ही जर इंजिनियर आहात, डिग्री होल्डर आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, युअर कॅपॅबिलिटी टू यूज युअर नॉलेज ॲज अ टूल दॅट मॅटर्स इन युअर लाईफ, दॅट लीड्स यू टू सक्सेस. हे महत्वाचं आहे. त्यामुळे हे जर केलं एकत्र तर साहजिकच मग संशोधक आणि उद्योजक, अगर यशस्वी उद्योजक म्हणता येईल, हे दोन्ही गोष्टी एकत्र येतात. थँक्यू व्हेरी मच. असं वाटतं की तासनतास तुमच्याशी बोलतच राहावं. लोकांना एवढं भेटतंय. आज एक बरेच प्रश्न येत आहेत सर. एक त्याच्यातले काही मोजके प्रश्न मी तुमच्याशी शेअर करतो. की सर आता बरेच 20s मध्ये जे आहेत. थोडासा आवाज मोठ्याने बोलाल का? नाही तुमचा आवाज खूप बारीक आहे, स्पष्ट ऐकायला त्रास होतो. बरं. नाही, जे 20s मध्ये आहे आज, जे 20व्या वर्षी ज्यांचे आहे त्यांना संशोधन जे काही करायचं आहे, तर त्यांनी कोणता पाथवे जो आहे तो त्यांनी स्वीकारला पाहिजे. तुम्ही जर 20व्या वर्षी असता तर तुम्ही आता 20 वर्ष, तसे सर तरुणच आहेत. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो सर, ऑलरेडी त्यांचा बायपास झालेला आहे. त्यांचं 30% हार्ट काम करतं, पण त्यांचं मन जे आहे ते 1000% काम करतं. त्यामुळे याच्यावर त्यांनी अगदी खूप चांगली ती लढाई जिंकलेली आहे सरांनी. मला एक सरांना विचारायचं आहे, म्हणजे जे 2 जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे, की आता जे यंग सायंटिस्ट आहे, यंग लोक आहेत, त्यांनी कोणत्या दिशेने काम करायला पाहिजे? कोणत्या 5 अशा गोष्टी राहतील की ज्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे? त्याचा पाथवे काय असेल हा जरा सांगितलं तर बरं होईल. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की कोणती समस्या जास्त भेडसावत आहे आणि त्या समस्येचं उत्तर अत्यंत गरजेचं आहे. अडलेले आहेत लोक, म्हणजे नीड बेस्ड. मी 3 याच्यामध्ये नंतर सांगेन, पण नीड बेस्ड जे आहे ना, त्याचं ती समस्या तुम्ही निवडा. पहिली गोष्ट किंवा हे अडलेलं आहे, हे ह्याचं उत्तरसाठी पीपल आर क्रेझी. आता याचं एक उदाहरण देतो. मला म्हणजे इलॉन मस्कला लोक कॉन्टॅक्ट करतील, पण इलॉन मस्कने मला गेल्या महिन्यात कॉन्टॅक्ट केलं. त्याच्या हातात कसं कोण असतो, पण माझं प्रोफाईल पडलं आणि त्याने बघितलं माझं बॅकग्राऊंड आणि म्हणजे हा माणूस माझ्या कामाचा आहे आणि त्याच्या सेक्रेटरीने मला फोन केला. इलॉन मस्कशी बोलणं झालं आणि
10 मार्च नंतर इलॉन मस्क बरोबर माझी 20 मिनिटाची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. आता ह्याच्यात तुम्हाला होतं त्याने मला त्या दिवशी 2च मिनिटं आमचं बोलणं झालं माझं इलॉन मस्कच्या बरोबर. तो म्हणे व्हॉट आय कॅन एक्सपेक्ट फ्रॉम यू. आता आत्मविश्वास लक्षात घ्या. हा आत्मविश्वास असला पाहिजे आणि त्याबरोबर म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सही नसावा. हे लक्षात घ्या की क्षमता आपल्याला सेल्फ असेसमेंट बरोबर असते. मी त्याला म्हटलं बीएमडब्ल्यूच्या वर जी तुझ्यावरती केस केलेली आहे याच्यातनं तुला बाहेर काढणारा जगात मी एकमेव माणूस आहे. विचार करा एलॉन मस्कला मी बोलतोय हे. एक नाशिकच्या गल्लीत बसलेला माणूस बोलतोय की तुला या गर्तेतनं बाहेर काढणाऱ्या जगात मी एकमेव माणूस आहे. झटका बसला त्या माणसाला. तो म्हणे येस वी विल हॅव एलॅबोरेट डिस्कशन. हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. त्यामुळे आज त्याची अडचण मी नेमकी हेरली. तो कुठे त्याचं दुःखी नस आहे ती पकडली. तसं जगामध्ये कुठे दुःखी नस आहे ती पकडा. त्याचं औषध तुम्ही शोधून काढा. संशोधनासाठी विषय तो निवडा. हा पहिले भाग. दुसरं तुमच्याबद्दल आत्मविश्वास आणि फंडामेंटल्स क्लिअर असले पाहिजेत. म्हणजे कसं बसं परीक्षेत पास झालेले आहेत वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून ते तुमच्या इथे कामाला येणार नाहीत. फंडामेंटल्सची क्लॅरिटी, कॅपॅबिलिटी टू यूज युअर नॉलेज ॲज अ टूल हे बेसिक गोष्ट आहे, त्याला पर्याय नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे. नॉर्मली एक मानसिकता अरे माझ्याजवळ पैसे नाहीयेत, माझ्याजवळ काही नाहीये. मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करतो. आता प्रेरणा परत कसं असतं की मी पण कोणापासून तरी प्रेरणा घेतली. मी ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचा विद्यार्थी आहे, जिथून डबल एमटेक मी केलेला आहे. हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस नावारूपाला आणणारी व्यक्ती डॉक्टर सी.व्ही. रामन, ज्यांनी भारताला एकमेव फिजिक्स मधलं नोबेल प्राइज मिळवून दिलेला आहे. कोणीही दुसरा झालेला नाही. डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी ही संस्था नावारूपाला आणली. त्यांनी ज्या प्रयोगाच्या आधाराने हे नोबेल प्राइज मिळवलं, रामन इफेक्ट सिद्ध केलं, ते इक्विपमेंट आज सुद्धा तिथे आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. मी तर तिथे विद्यार्थी असल्यामुळे बघितलं. परंतु तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल. हे इक्विपमेंट डॉक्टर सी.व्ही. रामनने नोबेल प्राइज मिळवणारं जे काही सिद्धांत होता, केवळ ₹300 उपकरण होतं. तुम्ही म्हणाल की नोबेल प्राइज मिळवण्यासाठी अरे फार मोठं कितीतरी करोड रुपये कोणी माझ्याकडे पैसे नाहीयेत. ₹300 उपकरणाने त्यांनी रामन इफेक्ट सिद्ध केला आणि नोबेल प्राइज मिळवलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यातला पहिला अडसर असतो पैसा. दुसरा अडसर असतो की मला सुविधा, कोणी मला मदत करत नाही, कोणीच मला काही सपोर्ट करत नाही. त्यामुळे ही निगेटिव्हिटी आयुष्यातनं काढून टाका. तुमचे रिसोर्सेस तुम्हाला उभे करायचे आहेत. आजच तुम्हाला एक सांगतो, अगदी कालची दुपारची गोष्ट आहे. काल मी सहज जरा थकलो होतो म्हणून दुपारी डुलकी घेतली आणि माझ्या मनात एक विचार आला. मला माझा हा जो थर्मास असतो नेहमी गरम पाणी याचा तळ साफ करायचा मला प्रॉब्लेम यायचा. बरीच वर्ष मी विचार करत होतो. पण काल तो आणि मी झोपेतही माझं डोकं काम करतं आणि उलट आणखीन तेच चालत असतं. मी काय घरामध्ये जुने टूथब्रश असतात ना, मी उठलो खाडकन, मेणबत्ती पेटवली, एक टूथब्रश एल टाइप मध्ये टोकाजवळ वाकवला त्याचा. दुसरा आणखीन एक जुना टूथब्रश त्याला मी मागचं हे होतं ते गरम करून जोडून टाकलं. आता माझ्याजवळ नाहीये. परंतु विचार करा, ब्रशेस खाली येतील असा एक एल टाइप त्याचं केलेलं आहे, त्याला असं केलेलं आहे आणि बाहेरच्या परत त्याला आणखीन एक ब्रश आहे. आता हा खाली तोंड केलेला ब्रश मी ह्याच्यात घालून कुठल्याही थर्मासचं, कुठल्याही बाटलीचं तळाशी अगदी स्वच्छ मी करू शकतो. कालचाच प्रसंग आहे. इनोव्हेशन काय असतं? संशोधन काय असतं? मी वर्षानुवर्ष विचार करत होतो, की याचा तळ स्वच्छ करायला मी ते बाटली साफ करायचं ब्रश आणि माझं समाधान व्हायचं नाही. आय वॉज नॉट हॅपी. आणि काल मला त्याचं उत्तर मिळालं. तुम्ही विचार करा. मला हे संशोधन करायला आता हे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. मला काय लागलं? जुने टूथब्रश मी फेकून दिलेले नव्हते. मी सांभाळून ठेवतो. आता मला हा सवय म्हणजे मी जर कुठल्या गावाला गेलो ना, तर मी तिथे काय बघण्यासारखं आहे, तिथे हॉटेल कुठलं चांगलं आहे, कोणता खायचा पदार्थ मी बघणार नाही. मला जर तुम्ही चॉईस दिला ना, मी तिथल्या भंगार बाजारात जाऊन फेरफटका मारून येईन. नाशिक जर समजून घ्यायचं असेल तर फाळके रोडवर जा, अंबड लिंक रोडवरती जा. तिथे स्क्रॅपमध्ये जे मटेरियल अवेलेबल असतं ना, त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील. त्याच्यातनं म्हणजे मला अडून न राहता जे काही मिळतंय, त्याच्यातनं मी ते निर्माण करेन. आणि जे निर्माण करेन ना, ते समोरच्याला परवडलं पाहिजे. ते त्याच्या गरजेचं असलं पाहिजे, ते त्याला परवडलं पाहिजे. आणि ते वापरायला त्याला काही फार एक्स्ट्रा स्किलची गरज नसावी. त्याला आणखीन कुठलातरी कोर्स करायची गरज नसावी. आता ह्या गोष्टी 3 ए मध्ये मी मांडतो.
पहिली गोष्ट, इट शुड बी ऍक्सेप्टेबल, म्हणजे इट शुड बी नीड बेस्ड. नाही तर कोण तुमचे संशोधन कोणी का घ्यावं? त्याची गरज भागवणारा असेल तर ते घेईल तो. इट शुड बी ऍक्सेप्टेबल. दुसरी महत्वाची गोष्ट, इट शुड बी अफोर्डेबल. आज हेलिकॉप्टर मला एखादा द्यायला म्हणून, अरे बाबा मला कामाचं नाही. अगर हत्ती, अरे तुला 10 रुपयात हत्ती देतो एखादा बोलला, अरे तू हत्ती मला 10 रुपये देतो, पण हत्ती माझ्या गरजेचा नाही ना, घेऊन करू काय? बांधू कुठे मी? मला गाडी पार्क करायची बोंबा आहे. मी तुझा हत्ती घेऊन करू काय? त्यामुळे माझी गरज नाहीये. त्यामुळे हत्ती मी घेणार नाहीये. त्यामुळे त्याचा उपयोग नाही. म्हणजे माझी गरज भागवणारं पाहिजे. दुसरं, मला परवडणारं पाहिजे ते. की समजा मला अमुक एक गोष्ट पाहिजे, पण त्याची किंमत माझ्या आवाक्याबाहेर असेल, नाही बाबा. आज इलेक्ट्रिक व्हेइकलची किंमत आवाक्याबाहेर आहे. म्हणून इलेक्ट्रिकल व्हेइकल पॉप्युलर होत नाही. मला ते आवाक्यात आणायची आहे आणि मी आणणारच ते. तिसरी महत्वाची गोष्ट आहे अडॅप्टेबल. अडॅप्टेबल म्हणजे सगळ्यात सोपं असलं पाहिजे वापरायला. याचं उदाहरण तुम्हाला देतो. हा मोबाईल फोन जगामध्ये सगळे कोर्सेस आहेत. उद्योगवर्गीने वेगवेगळ्या कोर्सेस चालवतं. पण का हो, कुठेतरी तुम्हाला दिसला आहे का, की मोबाईल फोन कसा वापरावा? मोबाईल फोनचे क्लासेस कुठे दिसलेत का तुम्हाला? मला तरी कुठे नाही आढळले हां. तुम्हाला आढळले असतील तर मला दाखवा बुवा, मी मान्य करेन. जगामध्ये मोबाईल फोन कसा वापरावा याचे क्लासेस नाहीयेत. पण अंगठेबहाद्दर लोकं हे मोबाईल वापरत आहेत की नाही? आमची कामवाली बाई पैसे दिले तर अंगठा लावते. पण माझ्या बायकोने सांगितलं, "आम्ही 4 दिवस गावाला जाणार आहे, तू 25 तारखेला ये." तर म्हणते, "बाई तुम्ही आल्यावर मला मिस कॉल द्या, नाहीतर एस-एम-एस करा." म्हणजे विचार करा. गौंडी एका कानाला फोन लावतो आणि दुसऱ्या हाताने प्लास्टर करत असतो भिंतीला. रस्ता झाडणारे म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनचे एका हाताने कानाला मोबाईल असतो आणि दुसऱ्या हाताने रस्ता झाडत असते ती बाई, अगर तो पुरुष. म्हणजे इतकं युजर फ्रेंडली आहे की नाही? हे सगळ्यात आदर्श आहे मी म्हणेन. अडॅप्टेबल. ही अडॅप्टेबिलिटी तुमच्या संशोधनात पाहिजे. हे 3 गुण जर क्वालिफाय केले, तर मी तुम्हाला अगदी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, की तुम्ही जे संशोधन कराल ना, ते जग तुमच्या समोर रांग लावेल त्याच्यासाठी. सूत्र इतकी सुंदर दिली आहे. त्याच्यावर जर लोकांनी काम केलं तर 100% त्याच्यात यश मिळणार आहे. काही वादच नाही. आता मला जरा एक विचारायचं सर, म्हणजे सोलार एक शेवटचाच प्रश्न आहे असा समजा, की सोलार हे एक खूप दुर्लक्षित राहिलेलं क्षेत्र आहे. आता बरंच चांगलं बूम करू राहिलं. त्या क्षेत्रात काय संधी आहे काम करायला? त्याच्याबद्दल जर आपण सांगितलं तर अजून इलेक्ट्रिकल व्हेइकल बद्दल आपण सांगितलं. एक सोलार बद्दल जरा सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. त्याबद्दल आपण जरा सांगा. सोलर थर्मल आणि सोलर फोटोव्होल्टेक हे 2 भाग आहेत त्याचे. म्हणजे एकामध्ये सोलर एनर्जीचा विजेमध्ये परिवर्तन करणं आणि दुसरं सोलरचा उष्णतेचा वापर करणं. हे 2 भाग आहेत त्याचे. आता त्यातला पहिला एक जे कॉमन म्हणजे तो बॉक्स टाइप कुकर असतो घरोघरी. चांगल्या प्रकारचा कुकर बनवला तर आज त्याची प्रचंड मागणी आहे. ज्यांना ज्यांना ऊन मिळतं, त्यांना त्यांना त्याच्यावर स्वयंपाक करता येतं. पहिला सोलर कुकर इथे आपले त्यांचं नाव मी विसरलो. इंद्रप्रस्थ कॉलनीत राहायचे कमिशनर होते बघा. राजेंद्र नाही. त्याच्या आधी मला एकदम नाव आठवत नाहीये. तर त्यांच्या घरी त्या काकूंनी मला दाखवलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते बिस्किट, नानकटाई बनवायचे, शेंगदाणे भाजायचे. मी गेलो की ओमप्रकाश आज मी शेंगदाणे बांधलेत. मला मुठभर शेंगदाणे द्यायच्या त्या काकू. तर तिथे मी बघितलं आणि मी त्यामुळे माझ्या डोक्यात आलं आणि मग त्याचा अभ्यास केला, की बॉक्स टाइप कुकर वापरला तर 60% गॅस वाचतो स्वयंपाकाचा आणि अत्यंत चविष्ट असतं, न्यूट्रिशियस फूड असतं. फक्त पोळ्या भाकरी करता येत नाही, उरलेलं सगळं त्याच्यात करता येतं. ढोकळा, नानकटाई, इडली सुद्धा करता येते त्याच्यात बॉक्स टाइप कुकरमध्ये. मोठमोठे तर ते कुकर असतात ते गोष्ट वेगळी. या सगळ्या गोष्टींना प्रचंड वाव आहे. हेलिओस्टॅट बनवला तर थर्मल ॲप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाकाचं बल्क कुकिंग जिथे होतं, म्हणजे धार्मिक स्थळं सगळी, लंगर असतील, गुरुद्वाराचे किंवा आपले देवस्थानामधले असतील. शिर्डीचं सिस्टीम मी डिझाइन केलेली आहे. तिरुपतीची सिस्टीम मी डिझाइन केलेली आहे. तर या सगळ्या याच्यात वाव आहे. इंडस्ट्रीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरणं हा सगळ्यात मूर्खपणा आहे. सगळ्यात महागाचा पर्याय आहे. सोलर हीट वापरणं हे सगळ्यात इकॉनॉमिकल आहे. आणि रात्री 2 वाजता पण हीट वापरता येते, असं हीट स्टोरेजचे मेथड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये प्रचंड वाव आहे.
तिसरं मी अनेक वेळा शेअर करत असतो, तुम्ही जर अरेंज केलेल्या ह्याच्यात मी शेअर केलेला आहे, की सोलर ड्रायिंग याचा ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मध्ये इतर याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी प्रचंड उपयोग होतो आणि या उद्योगाला प्रचंड वाव आहे. सोलर हीटचाच उपयोग करून मी एअर कंडिशनर बनवलेला आहे. माझा एअर कंडिशनर म्हणजे काय, सूर्याच्या उष्णतेला मी गारव्यात परिवर्तित केलेला आहे. पण ते सेंट्रल एअर कंडिशनिंग आहे. कारण मोठं केलं तर परवडतं, लहान असेल तर परवडत नाही. रूम एअर कंडिशनर त्याच्यावरती चालवण्याचा सल्ला देणार नाही, पण त्याला दुसरे पर्याय पण आहेत. आणि सोलर पीव्ही मध्ये आज एमएससीबीचे बिलं वाढत चाललेली आहेत. त्यामुळे रूफटॉप पीव्हीला प्रचंड वाव आहे. याच्यामध्ये तुम्ही सोलर पंप आले, सोलर रूफटॉप आलं, या सगळ्या गोष्टींना प्रचंड वाव आहे. फॅक्टरीमध्ये सुद्धा याच्यावरती करता येतं. विंड पीव्ही हायब्रिड आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये उद्योजकतेला गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंटकडनं भरपूर स्कीम्स आहेत. याच्यामध्ये जर उद्योगता केले खूप वाव आहे आणि चांगल्या रीतीने तुम्ही त्याच्यात धंदा करू शकता, चांगले पैसे कमवू शकता. धन्यवाद सर. खूप महत्वाची माहिती दिली तुम्हाला तुम्ही सगळ्यांना. बेसिकली सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सोलरमध्ये सातत्याने मी प्रशिक्षण देतो आहे आणि एक कार्यक्रम सुद्धा आमचा सुरू होतोय. त्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला याची माहिती मिळेल. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुरस्कृत केलेला तो कार्यक्रम आहे. तर जरूर आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. सो फ्रेंड्स, आय थिंक एक सोलार, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल अशा अनेक विषयांनी, इव्हन फूड प्रोसेसिंग, या अनेक विषयांना सरांनी आज आपल्याला माहिती दिलेली आहे. ओ माय गॉड असं सांगितलंय की युनिक पर्सनॅलिटी सरांची आहे. ते सरच असं पर्सनॅलिटी की त्यांच्या डोक्यात इतक्या आयडिया आहे की नुसतं आयडियासाठी एक वेगळं अजून वेबिनार घ्यावं लागेल. इतक्या त्याचे फक्त प्रश्नोत्तर आपण घेऊ शकतो. सर, खूप मजा आली आज आणि खूप लोकांना एनरिचमेंट झालं आणि अगदी अनेक असे तुमच्यासाठी लोक मार्वलस काय काय गोष्टी तुमच्यासाठी सांगू राहिले. सर, इट इज रिअली ग्रेट. आणि आपण सगळ्यांच्या वतीने मी सरांचा आभार मानतो आणि त्यांना अजून परमेश्वराने भरपूर आयुष्य द्यावं की ज्यामुळे भारताला अजून जी सुपर पॉवर बनवण्याची जी काही क्षमता आपल्या भारतीयांमध्ये आहे त्याचा एक मोठा ड्रायव्हिंग फोर्स सर बनू शकते. याचा पूर्ण विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. ते नाशिककर आहे, नाशिककरांना सगळ्यांना अभिमान वाटेल अशी ती गोष्ट आहे. सर, आपल्याला डेफिनेटली खूप दीर्घायू मी देतो आणि तुमच्या हातून अजून बरेच संशोधन व्हावे की ज्यामुळे जे तुमचं स्वप्न आहे भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं, जे मोदींचं स्वप्न आहे, जे सगळ्यांचं स्वप्न आहे, ते त्या स्वप्न जरूर पुरं व्हावं. इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भात आणि सोलारच्या संदर्भात अनेक नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीच्या संदर्भात. सो थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. मी आणखीन एक सांगेन की म्हणजे छोट्या छोट्या ऍप्लिकेशन आहेत, तसं मी सांगितलं की जे काम अर्धवट राहिलेलं आहे, सोलर हीट आणि लाईट सेपरेशन, त्याच्यावरती म्हणजे त्या लेवलचंही काम करायला वाव आहे आणि जो करेल त्याला नोबेल प्राइज मिळेल. म्हणजे संशोधनामध्ये नोबेल प्राइज या देशाला कोणीतरी आणावं ही माझी इच्छा आहे आणि मी माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय की जर कोणी भारतीयाने नोबेल प्राइज मिळवलं तर माझ्या चितेला अग्नी त्याने द्यावं म्हणून. अरे वा वा, व्हेरी गुड. तो दिवस थोडा आणि उशीर. परत तुम्ही केव्हाही बोलवलं तर मला आनंद होईल आणि प्रश्न कोणाचेही असतील आणि कोणतेही प्रश्न असतील तर उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. तर एक प्रश्नोत्तरासाठी स्पेशल कार्यक्रम घेऊ. ते लवकरच आपण डेट ठरवू आणि या सगळ्या लोकांना कळवू दे. सो थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.